पादुकांची पूजा आपण आत्ता केली. पाद्यपूजा आणि पादुकांची पूजा. पाद्यपूजा म्हणजे आपण करतो पण जिवंत माणसाची करतात जनरली, सद्गुरूंची वगैरे, शंकराचार्यांची. पण पादुका असतातच. पादुका हे प्रतीक आहे. मला ते बंद करूया. पादुका हे प्रतीक आहे. आपण नेहमीच म्हणतो की सद्गुरूंच्या पादुका किंवा सद्गुरूंचे पाय, आणि त्याच्यावर टेकायचं काय तर माझं मस्तक. मग पाय हा अगदी आपल्या देहाचा पायाच आहे. आणि हे उत्तमांग म्हणतात. हे मस्तक आहे म्हणून मी आहे, लक्षात ठेवा. मस्तक आहे म्हणून विश्व आहे माझ्यासाठी. मस्तक म्हणजे त्यातला मेंदू, आणि मेंदूच्या निरनिराळ्या फॅकल्टीज म्हणजे शक्ती. मेंदूपर्यंत आपण सगळे सारखे आहोत. म्हणजे आत्ता कुणाच्याही मेंदूचं बाहेर काढून ऑपरेशन करायचं असेल करतात, सोपं आहे त्या मानाने. आता जरा निरनिराळ्या सर्जरी झालेल्या आहेत, म्हणजे आता नाकातून सुद्धा मेंदूचं ऑपरेशन वगैरे करतात. पण पूर्वी अगदी ते फोडून कवटी करत होते. काही फरक नाही आहे आपल्या मेंदूत. मग परफॉर्मन्समध्ये फरक का पडतो? कोण खेळात चांगला आहे, कोण कविता वगैरे करण्यात चांगला आहे, कोण ॲक्टिंगमध्ये चांगला आहे, कोण वक्तृत्वात चांगला आहे, अभिनयात चांगला आहे, निरनिराळ्या गोष्टी आहेत. इतकंच नाही तर मी आणि त्या आणि तो याच्यात फरक फक्त आपल्या मेंदूच्या शक्तींमुळे आहे. ज्यावेळेला हार्ट ट्रान्सप्लांट झालं गेल्या शतकात, त्यावेळेला लोकांना वाटलं आता माणूसच बदलला ना. म्हणजे एखाद्या संताचं हृदय जर एखाद्या सैतानाला दिलं तर सैतान संतासारखा वागू शकेल. त्यावेळेला अशा कविता झाल्या, त्यावेळेला अशा कथा लिहिल्या गेल्या, चित्रपटही निघाले. पण ती फार चुकीची कल्पना होती. हृदय फक्त एक पंप आहे. ज्यांचं हृदय चालत नाही नीट, त्यांना एवढासा पेसमेकर दिला जातो, जो खिशात ठेवून सुद्धा हृदयाचं काम आरामात चालतं. मग ब्रेनचं काय? ब्रेनचं फंक्शन आपलं सारखंच आहे. मागे उदाहरण दिलं होतं की त्यातल्या त्यात बुद्धिमान माणूस हा जो IQच्या स्केलवर आईन्स्टाईन समजला जातो, त्याचा IQ म्हणजे इंटेलिजन्स कोशंट 160 होता. 160ला थांबलं का? कारण त्याच्यावरती मोजायची सोयच नाही आहे म्हणून. गोव्यात आता मोजतात साधारणपणे 150, 154, त्याच्यावर त्यांची मोजायचीच म्हणजे 154+ असा एकाने चांगलं टेस्ट करून दिलेला रिपोर्ट आहे. आणि ती इंग्लंडमधून वगैरे शिकून आलेली आहे बाई. आपल्याकडे इथे वारकालाच आहे. कोणाला जर IQचं अगदी करायचं असेल, पण त्यांनी काय फार चांगलं साध्य होतं असं काही नाही, हे लक्षात ठेवा. इथे कोणी बसलं तरी चालेल. हां, कम पुढे बसता आलं तरी चालेल. हल्ली नुसती IQची टेस्ट घेत नाही, इंटिग्रेटेड इंटेलिजन्स टेस्ट म्हणतात. इंटेलिजन्सचे 3 आस्पेक्ट्स आपण मानलेले आहेत. एक इंटेलिजन्स प्युअर, इमोशनल इंटेलिजन्स अँड सोशल इंटेलिजन्स. म्हणजे EQ आहे, SQ आहे, सोशल. आणि आता आणखीन स्पिरिच्युअल कोशंट म्हणून महत्त्वाचं आहे, ज्याच्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. प्रत्येकाला बुद्धी आहे, प्रत्येकाला भावना आहे. आता इमोशनल स्टॅबिलिटी काही जणांना आहे, काही जणांच्या इमोशन्स अनस्टेबल आहे. मुद्दा काय? सोशल. हुशार माणसं समाजात मिसळायला मागे असतात. म्हणजे समाजात वगैरे मिसळतात, ती परीक्षेत काय अगदी पहिलीच येतात वगैरे असं नाही. पण ह्या 3 आस्पेक्ट्स आहेत, इमोशनल, सोशल अँड इंटेलेक्च्युअल, म्हणजे प्युअर इंटेलिजन्स. आणि आत्ता सांगितलेलं स्पिरिच्युअल कोशंट. आता स्पिरिच्युअल कोशंट कसा करायचा याच्यापेक्षा आपला जो विषय आहे ना, त्याच्यात स्पिरिच्युअल कोशंट वाढवा. कोशंट इज रेशो, गणित आहे ते. धिस अपॉन धिस मल्टिप्लाइड बाय 100. आता मी सगळ्या ह्याच्यात जात नाही, एक गणित आहे ते. गणितात काय मोजता येतं? खरं गणितात मार्क्स मोजता येतात, पण लेव्हल ऑफ अचीवमेंट मोजता येत नाही, परफॉर्मन्स मोजता येतो. म्हणजे एक माझं गणित आहे, गणितात मला 100 पैकी 100 मार्क्स पडले.
ह्याचा अर्थ मला सगळं गणित आलं का? पुढच्या परीक्षेत मला 100तले 90 पडू शकतात. म्हणजे काय म्हणायचं की त्या परीक्षेत तो पेपर आणि त्या परीक्षकांनी त्या दिवशी करेक्ट केलं. जर त्याचा मूड वगैरे गेलेला असेल, बायकोशी वगैरे भांडण झालं वगैरे काय, 20-20% फरक पडतो. आम्ही आमच्या शाळेतही प्रयोग करून तुम्हाला सांगतो की एकच पेपर एकाच याने पेपर लिहिलेलाच आहे. तर निरनिराळ्या परिस्थितीत म्हणजे सकाळी पेपर करेक्ट केला, नंतर विसरला, नंतर त्याला दुसरा पेपर तोच म्हणून दिला दुपारी, संध्याकाळी फरक पडतो. 5-5% फरक पडतो. म्हणजे हे काही कोशंट आहे ना, स्लिपरी आहे. याच्यापेक्षा तो दुप्पट प्रामाणिक आहे. याला काही अर्थ आहे का? नाही आहे. त्याच्यापेक्षा ती तिप्पट शूर आहे, अर्थच नाही. गुणांच्याकडे आपण ज्या वेळेला येतो त्यावेळेला क्वांटिटी याला काही अर्थ नसतो, क्वालिटीला अर्थ असतो. तो जास्त चांगला लढतो, ती जास्त सुंदर आहे, त्याचं अक्षर खूपच सुंदर आहे, हे एवढंच म्हणता येतं. पर्सेंटेज त्याचं 10%, 20% वगैरे कसं. अगदी परवा एक घडलेला प्रसंग आहे. मुलाला त्याच्या मित्रांनी विचारलं तिथेच, कशी वाटली मुलगी? तो म्हणाला 40%. 40% वाटली, म्हणजे पसंत नाही आहे. आता पसंत नाही आहे म्हटल्यानंतर त्या मुलीचे वडील म्हणाले, तुम्ही कसे 40% काढले हे जर आम्हाला सांगितलं तर आम्ही तुमचेही पर्सेंटेज काढू ना. एवी तरी काय लग्न जमणारच नव्हतं. हे 40%, 50% म्हणजे कसं तुम्ही? नाही, ती सुंदर आहे, ती गुणी आहे, ती गृहकृत्य दक्ष आहे, तिला सगळं येतं, तिच्या अंगात निरनिराळ्या कला आहेत, ती चांगल्या आदरातिथ्य सेवा करते. गुण आहे, ती क्वालिटीज आहेत त्या. अँड दे आर नॉट क्वांटिफायबल बिकॉज दे आर क्वालिटीज. आता आपल्या कुटुंबातलं क्वालिटी ऑफ लाईफ सुधारायला पाहिजे. क्वांटिटी ऑफ लाईफ, आपण आपला पगार वाढलेला आहे, आपली सेव्हिंग्ज वाढलेली आहेत, आपली डिपॉझिट्स वाढलेली आहेत, आपल्याकडे असलेली डिव्हायसेस निरनिराळे. पूर्वी फक्त एकच मिक्सर असायचा, आता त्याच्या जोडीला ज्युसर आहे, ग्राइंडर स्वतंत्र असतात, वॉशिंग मशीन आहे, भरपूर आपल्याकडे यंत्र झालेली आहे. क्वांटिटी वाढलेली आहे. कशाची? निरनिराळी डिव्हायसेस, गॅजेट्स किंवा वस्तू. एक मागे प्रसंग सांगितला होता तुम्हाला की रामकृष्णांकडे कलकत्त्याचा एक श्रीमंत व्यापारी जायचा. त्याच्याकडे सगळं होतं पण त्याचा चेहरा कायम उदास असायचा. रामकृष्ण म्हणायचे की तू असं उदास का? तुम्हाला तेच कळत नाही, त्याच्याचसाठी मी तुमच्याकडे येतो. मग ते म्हणाले, आता सांग, दरवेळेला तू येतोस 2-3 महिन्यांनी आणि त्या 2-3 महिन्यात तू काय खरेदी केलीस, कोणती वस्तू खरेदी केली? नाही, यावेळेला मी गाडी घेतली, यावेळेला मी हे घेतलं, घर घेतलं नवीन, यावेळेला मी हे घेतलं. आता वस्तू 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 किती करशील? एकदा तरी अस्तू म्हण, मग मी तथास्तू म्हणतो की नाही ते बघ. अस्तू कुठेतरी थांबायला पाहिजे, कुठेतरी थांबायला पाहिजे. वर वर जात गेलात ना तर तुम्ही थांबणारच नाही, खरंच थांबणार नाही. एखाद्या नटाला विचारलं किती कोटी तुला मिळाले म्हणजे तुला पुरेसं वाटेल, तो म्हणजे असं कसं सांगू मी, असं कसं सांगू येईल. आत जायला लागलो ना तर प्रत्येक टप्पा ॲट एव्हरी स्टेप वी हॅव रीच द डेस्टिनेशन आत. आणि आजचा आपला विषयच तो आहे की मनात राम आणि चित्तात आत्माराम. काल आपण बघितलं हातात काम आणि मुखात नाम. बाहेरचं शरीर बघत होतो. मगाशी मी तुम्हाला सांगत होतो ते उदाहरण लक्षात घ्या की माणसाचा जर मेंदू ट्रान्सप्लांट केला तर ती व्यक्तीच ट्रान्सप्लांट झाली. माझ्या मेंदूत माझ्या स्मृती आहेत. आपण एकाच शाळेत असलो ना तरी आपल्या स्मृती निराळ्या असतात. त्या काळात आपण इतरांच्या बरोबरही वागत असतो. स्मृती निराळ्या आहेत, विचार करण्याची पद्धती निराळी आहे, बुद्धी म्हणजे निर्णय घ्यायची शक्ती प्रत्येकाची निराळी आहे, प्रत्येकाची कल्पनाशक्ती निराळी आहे, ज्याला आपण क्रिएटिव्हिटी म्हणतो, नवीन काहीतरी निर्माण करण्याची शक्ती प्रत्येकाची निराळी आहे. स्मृती निराळी आहे. तर कुणाला लगेच पाठ होतं, कुणाचं भरपूर पाठांतर झालेलं आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मेंदू तोच आहे. आईन्स्टाईनचा तुम्हाला 160 IQ सांगितला, पण आईन्स्टाईनच्या मेंदूचा एवढा अभ्यास सगळ्या देशात केला गेला आणि सगळ्यांनी सांगितलं तो एवढा बुद्धिमान का होता हे आम्हाला सांगता आलं नाही, कारण त्याचा मेंदू सामान्य माणसासारखा होता. त्या मेंदूची रचना सामान्य माणसासारखी होती. कारण आम्ही शाळेत काय शिकलो होतो की मेंदूला अशा फिशर्स म्हणजे वया असतात. जितक्या वया जास्त तितका माणूस बुद्धिमान. कारण एकच जर सरळ रेष असेल ना तर ती 3 इंच असते, पण मी असं 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 करून घेतलं तर 6 इंच मावू शकते ना तेवढ्या भागात. मग मेंदूच्या त्या स्पेसमध्ये जितक्या वया आहेत आणि त्यातून जाणाऱ्या नर्व्स, त्यांना मिळालेला ब्लड सप्लाय, त्यामुळेच तो ब्लड म्हणजे आपण म्हणतो ऑक्सिहिमोग्लोबिन, हे मेंदूचंही टॉनिक आहे, मेंदूचं फ्युएल आहे ते. हे जितकं जास्त असेल तितकं मिळतं.
नंतर ग्रे एरिया आहे आणि व्हाईट मॅटर आहे. ग्रे मॅटर ज्याची जास्त लक्षात ठेवा तो जास्त बुद्धिमान. हे आम्ही शाळेत शिकलो होतो. मेंदूबद्दल अजून जवळजवळ तेवढंच ज्ञान आहे. फार ज्ञान मेंदूबद्दल झालेलं नाही. मेंदूच्या त्यांनी निरनिराळ्या शक्ती शोधून काढलेल्या आहेत. म्हणजे एके ठिकाणी तर 120 प्रकारचे आस्पेक्ट्स मेंदूचे शोधून आपल्याला, मी मगाशी तुम्हाला 5-6 सांगितल्या की मेमरी आहे, थिंकिंग आहे, रिझनिंग आहे, कंपॅरिझन कॉन्ट्रास्ट आहे, डिस्क्रिमिनेशन आहे, इमॅजिनेशन आहे आणि मुख्य म्हणजे क्रिएटिव्हिटी आहे. ह्या आपल्याला माहीत असलेल्या आहेत, ह्याच्या टेस्ट घेतात लोक. परंतु ह्याच्यापेक्षा जास्त मेंदूच्या निरनिराळ्या ज्या शक्ती आहेत त्या शक्ती अजून आपल्याला सगळ्या कळलेल्या नाहीत. एक प्रश्न फक्त स्वतःला विचारायचा की ऋषींच्याकडे असं काय होतं म्हणून त्यांनी एवढे शोध लावले आणि आजही त्यांचे बरेचसे शोध हे सिद्ध होत आहेत. बाकीचे जे धर्मग्रंथ आहेत ना ते काळाच्या ओघात जुने, जुनाट आणि टाकून देण्यासारखे वाटतात. काय त्यांचे कन्सेप्ट्स आहेत. एक कुराणाबद्दल तर बोलूच नका, त्याच्यात कुठलीही फिलॉसॉफी नाही आहे आणि आहेत ते काही नियम आहेत वगैरे, ते सुद्धा इतके कालबाह्य झालेले आहेत. बायबलमधला एक कन्सेप्ट तुम्हाला सांगतो की ज्यार्थी आपण पृथ्वीवर राहतो त्यार्थी पृथ्वी हा सगळ्या विश्वाचा मध्य असला पाहिजे. जिओसेंट्रिक कन्सेप्ट ऑफ युनिवर्स. पण नंतर तो गॅलिलिओ वगैरे म्हणायला लागले अनेक ग्रह आहेत, त्यातला पृथ्वी हा ग्रह आहे. गुरु नावाचा ग्रह आहे ज्याला ज्युपिटर म्हणतात, तो पृथ्वीपेक्षा खूप मोठा आहे. आणि हे सगळे ग्रह सूर्याभोवती फिरतात. हेलिओसेंट्रिक कन्सेप्ट ऑफ युनिवर्स. हेलिओस म्हणजे सूर्य. ज्यावेळेला गॅलिलिओनी सांगितलं त्यावेळेला बाजूला सगळे प्रतिष्ठित लोक उभे राहिले. त्याला गुडघ्यावर द्यायला सांगितलं, माफी मागायला सांगितली, कारण बायबलच्या विरुद्ध सिद्धांत तू सांगतोयस. चार्ल्स डार्विन त्यांनी सांगितलं अगदी अमिबा म्हणजे पाण्यातल्या त्या जीवापासून जो दिसत आहे मायक्रोस्कोपिक आपण ज्याला म्हणतो तिथून विकसित होत 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 आजचा मानव झालेला आहे. विकास, क्रमविकास ज्याला इव्होल्युशन म्हणतात, त्याला क्षमा मागावी लागली. तो कोर्टात वगैरे प्रकरण गेलं होतं. पण या सगळ्यांनी काय सांगितलं, मी तुमची क्षमा मागतो कारण मला जगायचं आहे पुढचं संशोधन करण्यासाठी. पण अगदी हलक्या आवाजात गॅलिलिओ आजूबाजूच्या लोकांना ऐकू येईल एवढंच म्हणाला, मी जरी क्षमा मागितली तरी पृथ्वी सूर्याभोवतीच फिरत राहणार आहे. सूर्य मध्य आहे आपल्या या सोलर सिस्टमचा आणि सगळे ग्रह त्याच्याभोवती फिरतच राहणार आहेत. मी क्षमा मागितली, तुम्हाला आपला विजय झाला म्हणून वाटतं नाहीच आहे. मॅन इज स्पेशल क्रिएशन ऑफ गॉड हा आणखीन एक कन्सेप्ट आहे. चार्ल्स डार्विननी बरोबर उलटं सांगितलं की क्रमाक्रमाने विकसित होत आणि हा विकास आपण आपल्या दशावतारात बऱ्यापैकी चांगला दाखवलेला आहे. आपला पहिला जो मत्स्य अवतार आहे मासा तो पाण्यात झालेला आहे. आईन्स्टाईन तेच म्हणतो ॲक्वॅटिक लाईफ, सगळं जीव निर्माण झाला तो पाण्यात निर्माण झाला. नंतर तो जीव विकसित झाला, डेव्हलप झाला आणि तो पाण्यात आणि जमिनीवर राहायला लागला. आपल्याला कासव माहीत आहे उदाहरण, आपल्याला इवन बेडूक माहीत आहे, पाण्यातही राहतो आणि ह्याच्यातही राहतो, जमिनीवरही राहतो. ॲम्फिबियन्स म्हणतो आपण त्याला. पहिले ॲक्वॅटिक क्रिचर्स हे ॲम्फिबियन्स. आपला दुसरा अवतार कासवाच आहे, कूर्म अवतार. त्याला पुराणात कथा निर्माण झाल्या लक्षात ठेवा. पण हे इव्होल्युशनचे टप्पे ज्या डार्विननी मान्य केले ते झाल्यानंतर तिसरा, आता पुढे काय, 4 पायाचं जनावर तयार झालं, वराह अवतार आपण म्हणतो. पहिल्यांदा त्या अमिबा वगैरेला तसे पायच नव्हते खरे, कासवाचे वगैरे पाय आणि कासवाचं एकंदर स्ट्रक्चर तुम्हाला माहीत आहे. आता 4 पायाचं म्हणजे 4 पायाचा घोडा 4 पायाचं आहे म्हणून त्याचं आम्ही एक प्रतीक म्हणून वराह अवतार केला. नंतर काय व्हायला लागलं, आता मनुष्यत्वाच्या दिशेनं विकास होऊ लागला टुवर्ड्स ह्युमननेस. पण तरीसुद्धा माणूस जनावरच होता म्हणून अर्धा जनावर आणि अर्धा माणूस नृसिंह अवतार तयार झाला. नृ म्हणजे माणूस आणि सिंह म्हणजे पशु, म्हणजे अर्धा पशु अर्धा माणूस ही पुढची पायरी होती. आपण त्याला कथा निर्माण केली, प्रल्हाद काय, हिरण्यकशिपू काय. तर आता नृसिंह आहे ना त्यातला लक्षात ठेवा, सिंह कशासाठी पाहिजे होता, त्या हिरण्यकशिपूला पोट फाडून मारण्यासाठी सिंह. पण त्याचा देह आहे ना बाकीचा तो ह्याचा आहे, माणसाचा आहे. त्याच्यानंतर जो झाला तो पूर्ण माणूस झाला, परंतु तो जरा शॉर्ट होता, ड्वार्फ होता. त्याला होमो हॅबिलिस हँडीमॅन म्हणलेलं आहे, छोटा. बटू म्हणतो आपण, वामन अवतार हा त्याचा होता, छोटा. त्याच्यानंतर काय झालं, माणूस हळूहळू प्रगतन सध्याच्या माणसाच्या ह्याच्यात आला. पण तरीसुद्धा तो काय वापरत होता, कुऱ्हाड वापरत होता,
निरनिराळ्या माणसांना मारणं, ह्याला मारणं, आणि फार सुसंस्कृत म्हणजे ज्याला आपण सिव्हिलाइज्ड सोसायटी म्हणतात अशी फार विशेष नव्हते. आता ऋषी होते, ऋषींच्या पत्नी होत्या, राजे होते, मोठं राज्य होतं, ते सगळं होतं. पण परशुराम हा अवतार आपण परशु घेतलेला म्हणून पुढचा मानला, की तो काय आयुध वापरायला लागला, म्हणजे टूल्स म्हणतात ना, वापरायला लागला. आणि पहिल्यांदा वापरले लोखंडाचे. त्याच्यानंतर राम झाला. रामाने पूर्ण रामराज्यच म्हणतो ना आपण, म्हणजे इट इज सिव्हिलाइज्ड एस्टॅब्लिश सोसायटी. राम ज्याच्यात नियम होते, रामराज्यात सगळी माणसं आनंदात होती, राजावर काही बंधनं होती, हे सगळं रामराज्य झालं. एक पत्नी, एक बाणी, एक वचनी, म्हणजे अत्यंत चांगला कॅरेक्टर असलेला राजा. त्याच्यानंतर पण रामाने उपदेश कुठे केला आहे? रामाला उपदेश केला आपण ज्याला गुरु वसिष्ठ म्हणतो, गुरु वसिष्ठ, तर ते त्यांनी केला. पण वसिष्ठांनी उपदेश रामाला केला, रामाने कुणाला केला? कुठेतरी तात्पुरतं एवढं एवढं बोललं असेल तर. कृष्णाने जो उपदेश केला तो सगळ्या जगाला अजूनही रिलेव्हंट आहे. आणि जसजसं जग पुढे जात आहे तसतसं गीतेचं महत्त्व आणि गीतेचा रेलेव्हन्स, ज्याला आपण म्हणतो सुसंगत, वाढत चाललेलं आहे. गंमत बघा. म्हणून त्याच्यानंतर कृष्णानंतर बुद्ध आला. बुद्धांनी कोणतंही हत्यार हातात घेतलेलं नाही, कुणालाही मारलेलं नाही बुद्धाने. अगदी लहानपणापासून तो अहिंसा, शांती, प्रेम, करुणा हे जे गुण आहेत त्याचं प्रतीक म्हणजे बुद्ध. म्हणजे कृष्णाने नाही म्हणलं तरी केवढा संहार झाला कृष्णाच्या समोर. पहिल्यांदा कौरव पांडव, त्याच्या आधी असुरांना त्यांनी लहान असताना गोकुळातच मारलं. नंतर उन्मत्त राजे होते, शिशुपाल, जरासंध वगैरे, त्यांना मारलं. आणि युद्धात तर केवढी हिंसा केली. कृष्णाने केली नाही, पण कृष्णाच्या साक्षीने झाली, कृष्णाच्या ॲडवाईसने झाली. पांडव जिंकले, पण अनेक वेळेला कृष्णाने त्यांना जो उपदेश केला जे सावरून घेतलं त्याने. एक साधा म्हणजे काय की दोन्ही बाजू एवढ्या तुल्यबळ आहेत. मग अशा वेळेला तो म्हणतो आपण घटोत्कचाला बोलवूया. कृष्णाकडे सगळ्यांची माहिती होती हां. आणि घटोत्कच हा राक्षसीचा पुत्र आहे, भीमाचा पुत्र आहे तसा, पण हिडिंबा आहे. आपण जर सिमला वगैरे गेलो तिथे हिडिंबेचं मंदिर आहे, ते लोक तिला देवी मानतात. तर त्यांचा मुलगा घटोत्कच, त्याला बोलवूया आणि रात्री युद्ध सुरू करूया. युद्धाचा नियम होता सूर्यास्ताला बंद करायचं. आणि शंख वाजवला कृष्णाने. कौरवांच्या सांगितलं अरे युद्धाचा शंख आहे हा. तो म्हणाला नाही नाही, मोडला असेल शंख, दुरुस्त करत असतील कोणी. एकामागून एक शंख वाजायला लागले आणि युद्धाला आव्हान दिलं गेलं. आणि त्याप्रमाणे मग परत युद्ध सुरू झालं. हे रात्री युद्ध आहे, हे एकच रात्रीपुरतं होतं. आणि घटोत्कच कसाच मरेना. कुठल्याही अस्त्राने, शस्त्राने त्याच्यावर कोणता प्रभावच होत नव्हता. मग हल्लीचा रोबो आहे ना, रोबोची आपण जे वर्णन वाचतो, तो मोठा रोबो असा तो घटोत्कच आहे. त्याला ब्रह्मास्त्र मारा, अग्निअस्त्र मारा, काही कशाचाच परिणाम होत नाही. हे गंमत बघा. मग अशा वेळेला काय, एक शक्ती किंवा एक अस्त्र म्हणा परशुरामाने दिलेलं आहे कोणाला? कर्णाला. आणि सांगितलेलं आहे की तुला मी हे अस्त्र देतो, त्या अस्त्राचा उपयोग होईल, परंतु ज्यावेळेला ज्याच्यासाठी वापरायचं आहे त्याच्या आधी ते दुसऱ्यासाठी वापरलं जाईल, किंवा तुला त्या अस्त्राच्या मंत्राचा विसर पडेल. बघा, अस्त्र तर दिलं पण उपयोग नाही. नंतर आणखीन एक तुम्हाला गोष्ट सांगतो, आपल्यालाही माहीत नसते. आपल्याला कर्णाने कवच कुंडलं दिली. इंद्र आला होता, कारण इंद्राचा पुत्र अर्जुन, सूर्याचा पुत्र कर्ण. आपले जे पिताश्री आहेत ना, त्यांनी आपल्या मुलांची भरपूर काळजी घेतलेली आहे. आणि त्या काळजीचे किती प्रसंग आहेत. तर आता माझा मुलगा मरू नये, कर्णाकडून मरू नये, कारण कर्णाला जी कवच कुंडल आहेत त्याच्यावर कसलाच परिणाम होत नव्हता. परशुरामाने त्याची परीक्षा बघितली, ही कवच कुंडलं कसली आहेत. म्हणून त्यांनी बाण मारला आणि त्यातून सूर्यासारखं तेज निर्माण झालं. आणि ते वर जात जात असा एक प्रसंग दाखवला होता महाभारतात, ते सूर्याच्या तेजात झालं. परशुराम म्हणाले माझ्यापेक्षाही हा तेजस्वी आहे. ही कवच कुंडल जर जन्मजात असतील तर ती काढता येणार नाही, काढणं खूप अवघड आहे. तर इंद्राने ठरवलं की उद्या कवच कुंडलं मागायची. कारण जो कर्ण आहे ना, त्याचा एक नियम होता, मी स्नान करून ज्यावेळेला काठावर येईन त्यावेळेला जो याचक जे मागेल ते मी त्याला देईन. पहिला याचक. आता पहिला याचक इंद्र जाणार आहे याचक बनवून आणि मागणार आहे कर्णाची कवच कुंडलं. हे सूर्याला कळलं, कारण सूर्या सर्वसाक्षी आहे, सर्वज्ञ आहे एका अर्थाने. त्यांनी आपल्या मुलाला स्वप्नात येऊन सांगितलं, म्हणजे कर्णाला,
की उद्या पहिला याचक येणार आहे, तो साधा याचक नाही, तो इंद्र असणार आहे. तो जे मागेल ते त्याला देऊ नकोस, कारण तो कवच कुंडलं मागणार नाही आहे, तर तुझा जीव मागणार आहे. कवच कुंडलं गेली म्हणजे तू वध्य झालास, तुला अर्जुन मारू शकतो. आता अर्जुनही तुला मारू शकणार नाही आहे, तेव्हा तो देऊ नकोस. त्यावेळेला कर्ण आपल्या वडिलांना स्वप्नातच म्हणाला की जर इंद्र माझ्याकडे याचक बनून येत असेल तर तो मागेल ते मी त्याला देईन. इतिहासात नोंद होईल की कर्ण एवढा उदार होता की देवांचा देव जो इंद्र, त्या इंद्राला सुद्धा त्यांनी काय दिलं, आपली कवच कुंडलं काढून दिले. त्याप्रमाणे कर्णाला एवढ्या वेदना होतात, बाणाने ते शरीराचा भाग आहेत ना, त्याने अगदी खरवडून खरवडून काढले, रक्तबंबाळ झालेला आहे तो, आणि ती कवच कुंडलं त्याला दिली. हे सगळं बघितल्यानंतर इंद्र म्हणला मी तुला एक वासव म्हणजे इंद्र, एक शक्ती देतो. त्या शक्तीने तू कुणाला म्हणजे कुणालाही मारू शकतील, पण एकदाच उपयोग आहे त्याचा. एकदा वापरली ती शक्ती अर्जुनासाठी कर्णानं राखून ठेवली होती. कारण त्या शक्तीने अर्जुन मरणारच होता, कारण इंद्राने सांगितलं की तू एवढं जर दिलेलं आहे, एका अर्थाने मी तुझा जीवन घेतलेला आहे, तर मी तुला एक जीवनाची एक संधी देतो, म्हणून वासवी शक्ती दिली. अशा वेळेला घटोत्कच कशानेच मरत नाही म्हणल्यानंतर दुर्योधन जातो म्हणतो ती शक्ती तुझ्याकडे जी आहे ना ती वापर. तो म्हणतो मी अर्जुनासाठी ती ठेवलेली आहे. तो म्हणतो घटोत्कचाकडून वाचलो तर अर्जुनाकडे पोचणार ना, हा आटोपतच नाही, एखाद्या पर्वतासारखा आहे ते. तो म्हणतो ठीक आहे, म्हणून त्यांनी ती शक्ती गेली. घटोत्कच मेला. मरताना तो एवढा पुतळ्यासारखा, आपल्याला सध्या स्टॅच्यू ऑफ युनिटी वल्लभभाई पटेल आठवतो ना, तो स्टॅच्यू पडल्यानंतर काय होईल तसे हजारो सैनिक त्याच्या खाली मेले. यावेळेला गमतीदार, आपण आता मनात राम ठेवायचा आहे ना, तसा मनात कृष्ण किंवा चित्तात आत्माराम ठेवायचा असेल, म्हणजे ऋषिकेश कृष्ण, हृदयात असलेला कृष्ण हा जर ठेवायचा असेल तर ह्या प्रसंग लक्षात ठेवा. कृष्ण हसायला लागला. ज्या वेळेला घटोत्कच मेला, पडला, तो हसायला लागला. त्याच्या चेहऱ्यावर एवढा आनंद होता. युधिष्ठिर त्याला बाजूला घेऊन म्हणतो की घटोत्कच हा भीमाचा मुलगा होता. भीम आणि हिडिंबा, भीमाचा म्हणजे आपला मुलगा होता. जसा अभिमन्यू तसाच अभिमन्यू अर्जुनाचा, तसा हा भीमाचा. तू हसतोयस काय? तो म्हणतो मी नाचत नाही, नशीब समज, मी हसतोय, थोडासा गातोय, गुणगुणतोय, मला नाचावंसं वाटतंय. हे गैर दिसतं. भीमाला काय वाटेल? तो म्हटला आता मी तुला आणखीन एक पुढे जाऊन सांगतो. हा घटोत्कच जर मेला नसता आणि आपण युद्ध जिंकलं असतं तर त्या घटोत्कचाला मी मारलं असतं. आता इथे हे लक्षात ठेवायचं, मनात चित्तात आत्माराम ठेवायचा म्हणजे काय करायचं, किंवा आतला कृष्ण ठेवायचं म्हणजे काय, चिंतन करायचे. चित्त म्हणजे चिंतन आणि मन म्हणजे मनन. काल आपण काय करत होतो, काम, आणि कामात नाम. मग डोळ्याचं काम आहे बघणं, बघता बघता नाम. कानाचं काम आहे ऐकणं, ऐकता ऐकता नाम. हे आपण काल बघितलं होतं. काल देह आणि देहाच्या बाहेरचा विषय. आता आपण आत निघालेलो आहोत. का तू मारलं असतंस? हो म्हणाला. कारण त्यांनी काय सांगितलं, घटोत्कचाचं नावच असं आहे, घट उत्कच. कच म्हणजे केस. घटोत्कच नेहमी दाखवतात ना पूर्णपणे हा घट आहे, हे मडकं आहे आपलं. त्या मडक्यावर एकही केस नाही घटोत्कचाचा. म्हणजे केस तिथे आला चुकून ना तर तो उन्मळून पडतो, कापावा लागत नाही. म्हणजे ज्याच्या बाहेर काही उगवत नाही, कुठलं मूळ सुद्धा त्याचं केसाचं आत जिवंत नाही आहे, त्याच्यात संस्कार काय रुजणार आहेत? आज हा तुमच्या बाजूने आहे म्हणून उद्या जर हा उन्मत्त झाला, माझ्यामुळे युद्ध जिंकलं, माझा कोणीच पराभव करू शकत नव्हता, तो समाजाला धोका आहे म्हणून मी त्याला मारला असता. आणि मी आनंद व्यक्त करतोय तो घटोत्कच मेला म्हणून नाही, अर्जुन वाचला म्हणून. आता अर्जुनाला मारण्यासाठी कर्णाकडे कोणतंही शस्त्र नाही, अस्त्र नाही, शक्ती नाही, विद्या नाही. या 4 शब्द नेहमी लक्षात ठेवा. अस्त्र फेकून मारायचं, शस्त्र हातात घेऊन लढायचं, शक्ती मंत्र म्हणून द्यायची, आणि विद्यासुद्धा तशीच आहे. निर्णय मोहिनी वगैरे घालून झोपवलं अर्जुनाने त्या सगळ्या सैन्याला, कारण कुणालाही मारायचं नव्हतं. तो निराळा प्रसंग आहे, पण एक गंमत सांगतो. त्यातल्या त्यात महाभारताच्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. हा जरा निराळा प्रसंग आहे, पण हे प्रसंग आत चिंतन करत आपण पाहिजे की कृष्ण म्हणतो की जरी भीमाचा मुलगा असला, आणि भीम आणि कृष्ण हे पांडव, तुम्हाला माहीत आहे ना, कुंती जी पांडवांची आई आहे ती कृष्णाची आत्या आहे सख्खी पांडवांची. कारण
त्याची वसुदेव आहे, वसुदेवाची सख्खी बहीण आहे कुंती. मग वडिलांची बहीण म्हणजे ती आत्या नाही का झाली, आणि कुंतीचे मुलं म्हणजे आत्ते भाऊ नाही का झाले. कृष्णाचं इतकं जवळचं नातं आहे त्यांच्याशी. म्हणून मला तर भीमाचं दुःख ते माझं दुःख. पण अर्जुन वाचला, मी पुढचा विचार करतोय, पण हेही मला सांगायचं नाही आहे. मला सांगायचं ते घटोत्कचाला मी मारलं असतं. कृष्णाच्या जीवनाचा शेवट, यादव अत्यंत उन्मत्त झाले होते. कारण का, की आता जिंकण्यासारखं काही उरलं नव्हतं. पैसा भरपूर होता, शत्रू कुठलाच नाही आहे. आणि पैसा जर भरपूर झाला तर मग व्यसनं मागे लागतात, पैसा उधळला जातो. आणि 3 तुम्हाला गोष्टी सांगतो यादवांच्या. वर्षेवर समुद्राच्या काठी जायचं, समुद्राच्या काठी जाऊन दारू प्यायची, वाटेल ते खायचं, जुगार खेळायचा. आणि जुगार खेळल्यानंतर जे भांडण करायचं त्याच्यात सख्खे भाऊ एकमेकाला आईवरून शिव्या देत होते. म्हणजे इतके त्यांचे नशा. लक्षात ठेवा, हे काय जीवन होतं, हे यादवांचं जीवन. म्हणजे कृष्णाने एवढी गीता सांगितली. मग पांडवांची जी मुलं होती ती मारली गेली होती, पण पांडवांच्या राज्यात, हे यादवांच्या राज्यात जी हलाखीची परिस्थिती होती व्हॅल्यूजच्या दृष्टीनं नव्हती, कारण तिथे युधिष्ठिराचं राज्य होतं. 36 वर्ष युधिष्ठिराने राज्य केलं. युद्धानंतर 36 वर्ष युद्धानंतर कृष्ण जगला. 36 वर्षानंतर यादवांनी एकमेकांना मारलं. आणि त्याच्यात ह्यानी जर त्याला मारलं आहे तो मेलाच आहे आता, तर हा त्याच्यापेक्षा जास्त पॉवरफुल आहे, याला कृष्णाने मारलं. कारण हा जर जगला तर सगळ्या मी आता माझं जीवन संपवणार आहे. आणि म्हणून त्यांनी द्वारका समुद्रात बुडवली आणि त्यांनी निरोप पाठवला, द्वारका आता समुद्रात बुडणार आहे, तेव्हा अर्जुना तू ये आणि तिथे जिवंत असलेल्या बायका, मुलं, रुग्ण, वृद्ध घेऊन जा सगळ्यांना हस्तिनापूरला. कारण द्वारकेत कुणी आता जिवंत राहणार नाही आहे, सगळ्यांना घेऊन जा. आता इकडे लक्षात ठेवा तुम्ही, मुद्दा काय आहे की महाभारत, रामायण यातल्या गोष्टी आत विचार करत मी ज्यावेळेला श्रीराम जय राम जय जय राम म्हणतो त्यावेळेला मी मनात आत्मारामाचं चिंतन करत असतो. आतला राम आहे आणि तो राम आहे, तो गेला, त्याने आपलं कार्य केलं, अवतार कार्य केलं आणि तो गेला. मुख्य काय मग रामाचं काय राहिलं, रामाचे गुण राहिले. आपण म्हणतो राम हा एकनिष्ठ होता, राम हा चांगला पती होता, चांगला पिता होता, चांगला भाऊ होता, चांगला मुलगा होता, चांगला बघा ना मित्र होता, आणि मुख्य म्हणजे चांगला स्वामी होता हनुमंताचा वगैरे. ही सगळी जी आपली नाती आहेत ना, ती आदर्श नाते रामाने जगून दाखवले. आणि कितीही मर्यादा तुमच्यात असल्या तरी तुम्ही पुरुषोत्तम होऊ शकता, हे रामाने सांगितलं. पती म्हणून माझ्यावर मर्यादा आहे, आणि पत्नी, आणि रामाची पत्नी म्हणजे आपण म्हणतो ना सीझर्स वाईफ और किंग्स वाईफ मस्ट बी अबव सस्पिशन, हा नियम आहे. सीझर्स वाईफ, उद्या सीझरच्या बायकोबद्दल जर राज्यातलं कुणीही काही बोललं तर सीझरने विचार केला पाहिजे, बायकोला संपायचं, इथे बायकोचा त्याग केलेला आहे, किंवा स्वतःला संपायचं. हे अगदी महत्त्वाचा नियम आहे. इकडे तसंच झालं, रामाची पत्नी, त्या पत्नीबद्दल लोक बोलत आहेत, तर पत्नीचा त्याग करायला पाहिजे. हा फार मोठा विषय आहे. आणि एक लक्षात ठेवा, राज्याभिषेक झाल्यानंतर वाल्मिकींचं रामायण खरं संपतं, कारण तिथे फलश्रुती वगैरे सगळं सांगितलं. सीता त्याग वगैरे उत्तरकांड आहे, आणि अनेकांच्या मते उत्तरकांड हा रामायणाचा भाग नाही, त्याला नंतर जोडलेलं ते कांड आहे. ठीक आहे, आताचा विषय नको तो. पण एक लक्षात ठेवा, मुखी नाम झालं सोपं आहे, हातात काम करता करता मुखात नाम तसं अवघड आहे. एक साधा आम्ही एक्सपेरिमेंट सांगतो, ही खोली झाडायला मला जर 5 मिनटं लागणार आहेत, मनात नाम घेतलं तर मन इकडे तिकडे भटकण्याची जास्त शक्यता असते. मी शांत म्हणतोय श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आता मला काय 5 मिनटं म्हणायला अवघड आहे, कारण मी लाऊडली म्हणतोय श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. मन धावणार नाही, एकतर कमी धावेल, आणि धावलं तरी माझा जप चालू आहे ना, मंत्र चालू आहे माझा. 5 मिनटं करून दाखवा तुम्ही, नाही होत. तिथे जर एखादं काहीतरी असेल, पीस, अरे हे कबुतराचं पीस, हे कबूतर आपल्याकडे कुठे झाडणं चालू आहे, नाम थांबलेलं आहे. अरे 1 मिनिट नाम नाही चालत, 1 मिनिट तुम्ही करून बघा. आणि असं वैखरीने म्हणलं, म्हणायचंच म्हणून म्हणलं 1-2 मिनटं चालेल. 5 मिनटं म्हणजे खूप झाली. नाम चालत नाही, कारण खंडित होतं. कारण मनाला सवय लागलेली आहे की जे दिसलं त्याचे ॲसोसिएशन, म्हणजे हे कबूतर आहे, कबुतराचं पीस आहे, नुकतंच वाचलं की कबूतर सगळ्यात वाईट असा पक्षी आहे, कारण त्याच्यामुळे अस्थमा रोग होतात, तुम्ही श्वास बंद पडून मरता.
म्हणून कबूतर मारा तुम्ही किंवा दूर त्यांना हकला. कबूतर खूप झालेले आहेत आणि सध्या मोठी मोहीम निघालेली आहे, जगात मोहीम निघालेली आहे की त्यांच्या विष्ठेत जे जंतू असतात जे दिसत नाहीत पण ते आपल्या श्वसन संस्थेला मारक असतात. आणि श्वसन संस्था म्हणजे ब्रीदिंग, मरणच की होते. हा सगळा माझ्या मनात विचार आला की श्रीराम माझं यांत्रिकपणे मी सगळं हे केलं, झाडलं ते ॲसोसिएशन, याच्यामुळे ते, त्याच्यामुळे ते, त्याच्यामुळे ते, त्याच्यामुळे ते. आपण खेळतो लहानपणी खेळ. एका मुलाची गमतीदार गोष्ट सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल आपल्याला व्यत्यय का येतो, आपलं मन इकडे तिकडे का भरकटतं, त्याचं हे आहे. तुम्हाला ते उदाहरण मी सांगितलेलं आहे की एक मुलगा प्रॅक्टिकली तो हुशार आहे पण थिओरॉटिकली तो नाही हुशार. म्हणजे त्याला ते वाचणं, लक्षात ठेवणं, परीक्षेत लिहिणं ते त्याला जमत नाही आहे. पहिल्या परीक्षेत तो दोन विषयात नापास आहे, दुसऱ्या परीक्षेत 4 विषयात नापास आहे. तो गमतीनं आईला म्हणतो, बाबा मला म्हणतात प्रगती झाली पाहिजे, माझी नाही का झाली, 2 विषयात नापास होतो, आता 4 आणि पुढच्या परीक्षेत खरंच 6 विषयात नापास होतो, एकंदर 8 विषय आहेत. आता बाबा म्हणतात अरे पुढच्या वेळेला तू सगळ्याच विषयात नापास होणार का, तुला काही डोकंच नाही करे, तुला काही लक्षातच राहत नाही करे. आता इथे तो मुलगा म्हणतो की बाबा माझ्या काही लक्षातच राहत नाही असं तुम्हाला वाटतं. आता बघा, आता इथे रेड लाईन मारलेली आहे कारण मी नापास आहे. आता रेड लाईन म्हणल्यानंतर मला सिग्नल आठवतं. हां, सिग्नल म्हणलं की मला आगगाडी आठवते, ट्रेन आठवते. आगगाडी म्हणलं की मला सुट्टी आणि मामाच्या गावाला जाऊया, झुक 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 आगीनं गाडी आपण म्हणतो ना. मामाच्या गावाला गेल्यानंतर काय याचेचे पेरू चोरायचे, त्याचं केळी चोरायची आणि मामाची बायको सुगरणं, रोज रोज पोळी शिकरणं, काय सुंदर. हे आठवलं की ते आठवलं की ते अर्धा तास तो त्यांना सांगत राहतो हे की आणि मला काही लक्षात राहत नाही म्हणता. ते म्हणतात हे गोडाऊन आहे तुझं. नथिंग कम्स अप, एव्हरीथिंग गोज डाऊन, गोईंग डाऊन, कमिंग अप इज एक्झामिनेशन. त्याला रिकॉल म्हणतो ना, रिकॉल झाला पाहिजे ना माझ्या लक्षात. त्यांनी थांबू म्हणलं, आता तुम्ही म्हणता म्हणून मी थांबतो. त्याच्यानंतर त्यांनी जो विचारलेला प्रश्न आहे ना तो त्याच्या इंटेलिजन्सचं प्रतीक आहे. वडील म्हणतात तू एवढा इंटेलिजंट आहेस, काय सुंदर आर्ग्युमेंट केलंस. तो म्हणतो की बाबा माझ्या बाई काहीतरी बक्षीस दिलं पाहिजे. अरे जी बाई तुला नापास करते आणि तिला बक्षीस दिलं पाहिजे. तो म्हणतो मला जे माहीत नाही ते बरोबर परीक्षेत कशी विचारते, म्हणजे तिला लोकांच्या मनात काय चाललंय हे कळतं. ज्यार्थी आहे त्याच्यासाठी तिला बक्षीस, त्यामुळे तिला काहीतरी एक्स्ट्रा सेन्सरी परसेप्शन, सिक्स्थ सेन्स, कुठलीतरी टेलिपॅथी, कुठली तरी सुपरनॅचरल पॉवर माझ्या बाईनं आहे. हा हुशार आहे मुलगा. कुठे चुकतो, आपली जी डिस्ट्रॅक्शन्स होतात ना ती निरनिराळ आणि आत डिस्ट्रॅक्शन्स बाहेर असताना निदान परत आले. कारण आपण शेवटी सूचना दिली होती की नाभीपासून नाकापर्यंत असा जर उभा श्वास चालू असेल तर तो खांब आहे आणि त्या खांबाला मनाचं माकड बांधून टाका. कारण माकड अत्यंत चंचल असतं. तुम्ही बांधलेलं जर माकड बघितलं असेल तर एवढी त्याला चेन असेल तर तेवढ्याच रेडियसमध्ये ते फिरतं किंवा तेवढ्याच वर चढतं खाली येतं का ना, याच्यावर चढेल, खांबावर चढेल, दुसरीकडे कुठे जाणार आहे. म्हणून मी जर मला मनात राम ठेवायचा आहे तर रामाच्या चरित्रातला एखादा प्रसंग मी लक्षात ठेवेन, कुठलाही प्रसंग. मग तो सीता ती गेलेली आहे तिला ते सोन्याचं हरिण दिसतं तो प्रसंग, किंवा जटायूचा प्रसंग, रावण आलेला आहे आणि रावण एका गोसाव्याच्या वेशात आलेला आहे आणि त्याला काहीतरी दिलं पाहिजे, लक्ष्मणाला धाव म्हणून राम म्हणतो. हा सगळा प्रसंग मला माहीत आहे. तो जितका डिटेल्ड पाहता येईल तेवढं मी पाहणार आहे. आणि श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, सीता गेलेली आहे फुलाण्याला, श्रीराम जय राम जय जय राम, तो मारी चाललेला आहे, श्रीराम जय राम जय जय राम. तो प्रसंग पाहत मी म्हणतो हे माकड आहे ते त्या प्रसंगातच फिरणार आहे, ते दुसरीकडे बाहेर नाही जाणार. अरे आपल्याला मोठा टी व्ही आणायचा होता पण यावेळेला बोनसच मिळाला नाही, या सगळ्या गोष्टी होणार नाही आहेत. मी एक कंपाऊंड घातलेलं आहे मनाला आणि त्या कंपाऊंडमध्ये इकडे तिकडे मानसपूजेची हीच गंमत आहे. मी मनातल्या मनात जी पूजा करतो त्यावेळेला डिस्ट्रॅक्शन झाली तरी ती मनातल्या मनात होतात, ते फार जगभर असं जात नाही. म्हणून मनात जर मला राम ठेवायचा आहे तर मला मनाचा नेचर, मनाचा स्वभाव कळला पाहिजे. मनाचं वर्णन काय केलेलं आहे की आपण म्हणतो ना की पहिला आहे तो संकल्प आणि दुसरा विकल्प. संकल्प विकल्पात्मका मनः. संकल्प म्हणजे विचार आणि विकल्प म्हणजे उलटा विचार. हां, त्यामुळे वर खाली वर खाली वर खाली असा मनाचा ग्राफ आहे. मन नेहमीच चंचल असतं. कधी कधी खूप इकडे तिकडे एखादं जर काळजीची काही घटना असेल, समजा कोणी आजारी आहे किंवा परीक्षेचा रिझल्ट यायचा आहे,
कोर्टात केसचा निकाल लागायचा आहे किंवा उद्या मोठं ऑपरेशन असणार आहे, त्यावेळेला खूप वर खाली वर खाली वर खाली असं होतं. तो ग्राफ आहे मनाचा. त्याला स्टेडी करायचं असेल तर बुद्धीचा उपयोग केला पाहिजे. आणि बुद्धीचं चिंतन आपण जे म्हणतो ना, बुद्धी चिंतन आणि मन मनन. आता हे सगळं बघूया. मी तुम्हाला एक उदाहरण देतो की ज्या वेळेला मी मनात एखादी गोष्ट पाहतो त्यावेळेला ती तशी अमूर्तच असते. आता मी पादुका बघितल्या, पादुका घेतल्या, पादुकांना अत्तर लावलं, पादुकांना फुलं घातली, पादुकांना सगळं केलं, पादुकांची पूजा केली. आता मला मनात करायचे तर मला त्या मनातच आहेत पादुका. म्हणजे पादुका आहेतही आणि नाहीतही. मनात त्याला काय अस्तित्व आहे. मध्यंतरी ते होत्या ना निरनिराळ्या परीक्षा केल्या होत्या, चॅलेंजेस, आणि त्याच्यात ते जपानमध्ये वगैरे ते बटणं दाबायची वगैरे, एकदम तो तुमच्यासमोर उभा राहतो. आणि तो जो होता तो दिसल्याबरोबर त्यांना धावत किती मुलं मारली गेली, किती जणं पडली खाली आपल्या टेरेसवरून. आणि तो जो होता मॅन, तो ऑगमेंटेड रियालिटी म्हणतात त्याला. रियालिटी व्हर्च्युअल आहे ना, ते आपल्याला खरं वाटतं, हे खरं वाटतं. आता 3D म्हणून जे आलेलं आहे ते तर आणखीन खरं वाटतं. काल मला एकाने सांगितलं की गुगलचं एक ॲप आहे, ते कुणालाही घेता येतं आणि त्याच्यात स्ट्रीट, गुगल स्ट्रीट 360, म्हणजे आता हिमालयाचं मला जर कैलास दिसतंय ना, तर कैलासाचं सगळं चित्र मला दिसेल. कैलासाची उंची, कैलासाची डेप्थ, कैलासावर बर्फ त्यात पडत असताना आत्ताचं मला सगळं दिसेल, कारण तो यांनी दिलेला आहे चित्र, सॅटेलाईटने दिलेलं आहे. 360मध्ये मला सगळं इतकं जिवंत वाटतं की आय एम पार्ट ऑफ इट. जसे 3D फिल्म्स असतात, चष्मा वगैरे आपल्याला देतात आणि नंतर बाण मारलेला आपल्यालाच लागतो की काय, तो घोडा आपल्या अंगावरून जाणार की काय, हे जे आपल्याला वाटतं ना, तसा सगळा प्रकार आहे. म्हणून मनात आपण जे पाहतो ते सगळं एका अर्थाने व्हिजिबल आहे, कारण ते चित्र आधी मी बघितलं म्हणून, पण तसं ते इनव्हिजिबलच आहे, सूक्ष्मच आहे, अमूर्तच आहे. आणि ते हँडल करायला बुद्धीचा आपल्याला उपयोग होतो. अवघड आहे. ह्या पादुका धरणं सोपं आहे, गळ्यात महाराजांचा फोटो घालणं सोपं आहे, गळ्यात जपाची माळ घालणं किंवा इथे टॅटू करणं श्रीराम जयराम जय जयराम सोपं आहे, लक्षात ठेवा. परंतु कायम श्रीराम जयराम जय जयराम मनात ठेवणं हे अवघड आहे. एका मुलीची गोष्ट आपण बघतो, महाराजांच्याकडे घडलेला प्रसंग येतो की ती मुलगी म्हणते, रडत येते, लग्न झालेलं आहे, 3 महिन्यांनी ती येते माहेरी, आली महाराजांच्याकडे रडत येते, महाराज मला कुठल्या स्थळी तुम्ही घातलं, कुठल्या घरी मला पाठवलं, का नवरा तुला वाईट वागणूक देतो का, नाही म्हणाले. सासरा वाईट वागतो का, नाही. मग नणंद वगैरे, नाही, त्याही तितक्या वाईट. सासू तुझा जाच करते का, त्रास देते का, नाही म्हणाले. मी नेहमीप्रमाणे काय केलं, पहिली रात्र सकाळी उठले, लवकर आंघोळ केली आणि जप घेऊन माळ घेऊन श्रीराम जयराम जय जयराम म्हणत बसले. सासूबाई मागून आल्या, त्यांनी माळ काढून घेतली आणि दिली फेकून. आमच्या घरात माळ नाही. ठीक आहे म्हणलं. दुसरे श्रीराम जयराम जय जयराम, आमच्या घरात जप नाही, रामाचा तर नाहीच नाही. आता मी त्यातल्या त्यात माझी बुद्धी वापरली. सासूबाई म्हणाल्या, मला शिव्या देतेस तो, हां पुटपुट तेस जप, तेही बंद कर. मग आता तोंडही बंद, माळही नाही, वैखरीने, म्हणजे आत्ता मी बोलतोय तसाही रामनामचे करायचं, मी करू काय. त्यावेळेला महाराज म्हणाले, किती वर्ष तू इथे येतेस माझ्याकडे गोंदवल्याला. म्हणाली, गेली 2 वर्ष येते. पहिल्या वर्षी तू हे सगळं करत आहे, श्रीराम जयराम जय जयराम, श्रीराम जयराम जय जयराम करत होते. गेले वर्षभर मी तुला काय सांगत होतो, आता तुझं लग्न झालं आहे, गेले वर्षभर मी तुला काय सांगत होतो. तर ती म्हणाली की मला आठवत नाही, पण आता एक लक्षात ठेव, मी तुला सांगितलं की आता माळेवर जप करणं बंद कर. हां बरोबर. नंतर वैखरीने जप हळूहळू कमी कर. ओठ हलवतही जप करू नकोस, श्वासावर जप कर. घेतला श्वास, श्रीराम जयराम जय जयराम, श्रीराम जयराम जय जयराम, हे तू कर ना. हे मी सांगूनही तू ऐकलं नाहीस. सासूनी 2 महिन्यात ते तुझ्याकडून करून घेतलं. माझा नमस्कार सांग सासूला घरी गेल्यानंतर. तू सासरी जाशील, सासूला नमस्कार, महाराजांनी तुम्हाला नमस्कार सांगितला आहे. का विचारलं तर कारण मात्र सांगू नको. मी तुमचं कौतुक केलं की तुम्ही किती चांगलं वागवता मला वगैरे. हा एकच आस्पेक्ट सोडला तर ती सासू चांगली होती. नाम नाही घ्यायचं. आता ही श्वासावर नाम घेऊ लागली. नवऱ्याला सुद्धा कळे ना, कारण श्वासावर माझं नाम चालू आहे हे शेजारी बसलेल्या काय मांडीवर असलेल्या मुलालाही कळत नाही. लक्षात घ्या. आता तिचं सगळं छान होतं. एक तिच्याकडून चूक झाली, ही आपल्याकडून होतं. आपण एक क्षणी जरी असावध असलो तर ॲक्सिडेंट होतो, माहीत आहे ना. मग हे म्हणतात ना, दुर्घटना घटी नजर हटी.
दुर्घटना घटी, एका क्षणाचा प्रश्न असतो. तर इथे काय झालं, एकदा सासूबाई काहीतरी चुकलं तिचं, एवढं बोलत होत्या. एक 5-10 मिनटं बोलल्यानंतर ती काय म्हणाली, सासूबाई तुम्ही बोलताय ते मी ऐकते असं तुम्हाला वाटतं, माझा श्वासावर जप चालू आहे. हा गंमत. इथे सासूबाई म्हणाल्या ही सूनच मला घरात नको. आता त्याच्या पुढचं जे आहे ना ते आपल्याला मनात राम आणि चित्तात आत्मारामासाठी उपयोगी पडणार आहे. हा पहिला अंक झाला. पूर्वार्ध. उत्तरार्ध काय झाला, हिला आत्ताच्या आत्ता तू माहेरी पोचव. आता ह्याला बिचाराला एकीकडे आई आणि दुसरीकडे बायको, त्यातले त्यात बायको नुकतीच आलेली आहे, आईचं ऐकलं पाहिजे, पुढे आईचं मन वळ परत बायकोला आणू. आत्ताच्या आत्ता तिला पोचव. सामान बांधलं. तिला एका अर्थी बरंही वाटत होतं, आपण गोंदवल्याला जाऊ, महाराजांच्याकडे राहू. काय जिथे नाम नाही तिथे मी राहू शकत नाही. बाकी सगळी कम्फर्ट्स होते ना तिला, सासरी काही कमी नव्हतं, चांगले वागवत होते, सासूही तिच्या करत होते. नाम नसेल ना तर मला काहीच नको, कोणतंही काम नाही मी करूच शकत नाही. हा तिचा दंडक होता. आता पुढची जी स्टेप आहे ना ती आता इथे झाली. त्यालाही सासूच जबाबदार. कपडे तिने बॅग वगैरे भरली आणि नवरा घेऊन जायला लागला, नमस्कार वगैरे केला. आणि इतक्या त्या सासूच्या लक्षात आलं की ही अशी मोलकरीण वावराडी आहे की जिला पैसे द्यावे लागत नाही, पण 24 तास घरात असते ना. ही जर गेली तर कामं मला, घर मला झाडावं लागेल, त्यावेळेला जमीन सारवावी लागत होती, मला सारवावं लागेल. ती म्हणते थांबव तिला गोठ्यात ठेव, घरात आणायची नाही. गोठ्यात मी कामासाठी बोलवलं तेवढ्यापुरते येतो, परत गोठ्यात जायचं. तिला जेवण वगैरे मी सगळं तिथे वाढेन. कधी कधी तर रागवली तर तिला जेवणही द्यायचे नाही. आता ती काय करायला लागली लक्षात ठेवा. पेंड जे आपण देतो ना जनावरांना, पेंड ती म्हणजे काय, आता नारळाचं तेल काढलं की उरलेलं जे असतं ना त्याला पेंड म्हणतो. ती पैलवानी खातात, म्हणजे आपणही खाल्ली तरी चालते, तुम्ही खाऊन बघा असेल तर. पेंड खायला लागली. पेंडमुळे काय झालं, शक्ती आली आणि बुद्धी तीव्र व्हायला लागली आपल्याला. त्याच्यानंतर ती गवत खायला लागली. हे जे ओलं गवत आहे ना, खरं त्याच्या आत काढलं तर तुम्ही दुधी असं असतं. आता दुर्वा येणार आहेत बघा, इथेही असतील तर घट्ट धरा आणि आत ओढा. आत पीठ ज्याला म्हणतात, ज्याला आपण गबो म्हणतो. गबो जसा केळीचा सुद्धा बघा ना, बाहेरून ती असते, आत जसं जाऊ तसं ते पांढरं व्हायला लागतं आणि टेंडर नाजूक व्हायला लागतं. आणि पिळलं तर त्यातून दूध निघेल बाहेर. ह्याचं पाणी निघतं पण दुर्वांचं दूध निघतं. आणि आयुर्वेदात हे औषध सांगितलं, उष्णतेचा जर विकार असेल तर भरपूर दुर्वा आणा, हे मधलं काढा आणि मिक्सरमध्ये घाला किंवा कुठं चांगलं किंवा ज्यूसरमध्ये चांगलं तुम्हाला दूध मिळेल आणि ते अत्यंत औषधी आहे. ती ते खायला लागली गवत. तिला पाणी देईना तर ती गोमूत्र प्यायला लागली. लक्षात ठेवा. आणि गोमूत्र काय, ते गवत काय, म्हणजे दुर्वा काय, ती पेंड काय, आणि सतत इतका स्वच्छ ठेवायची गोठा. हे गायची सेवा झाली. मग कशी जीवनशैली तिला मिळाली बघा बरं. तिने संकट मानलं असताना तर ती मेली असती तिथे. तिने संधी मानली. आता सासूबाई काम करायचंच, मी माझ्या नवऱ्यासाठी काम करते कारण हे माझं घर आहे. सासूबाई आज आहेत उद्या नाहीत, माझं घर आहे. ती सगळं काम करायची. आनंदात सासूबाई बोलतील ते ऐकायची आणि नंतर तीच आपण येऊन त्या गोठ्यात बसायची. आता या सगळ्यामुळे झालं काय, मनात सतत राम आणि चित्तात आत्माराम. म्हणजे राम कसा आहे, रामाचं स्वरूप काय, एक आहे रामाचं रूप, ते मनात ठेवा. आपल्याला मनातच असतं. आता आई म्हणलं ना की मला मनात आईचं रूप येतं. हा मनाचा एक पडदा आहे, लक्षात ठेवा. आणि डोळे मिटून आई वडील मी नमस्कार करू शकतो. सकाळी आई वडिलांना नमस्कार करा म्हणून सांगितलेलं आहे. आता प्रत्यक्षात नमस्कार केला, जिवंत आहेत तर पहिल्यापासून करत असाल तर त्याच्यात काही ऑकवर्ड वाटणार नाही. उद्या तुम्ही आईवडिलांना नमस्कार करायला लागाल, आईवडील म्हणतील हे काय नवीन वेळ लागलं आहे तुला. मनातल्या मनात करायला काय हरकत आहे हो. खरंच तुम्हाला तो डोळे मिटून मी आईचं नाव घेतल्यानंतर आईचं रूप माझ्यासमोर उभं राहतं. हे मनाची शक्ती आहे. रूप म्हणजे व्हिज्युअलायझेशन आपण म्हणतो. मनात रूप उभं राहतं. आई तुला नमस्कार, बाबा तुम्हाला नमस्कार, माझे गुरुजी मला अजूनही तुम्हाला सांगतो की बेलापुरे म्हटल्यानंतर माझ्याकडे ते उभं राहतं. सप्रे डबा आण रे हे त्यांचं आहे. आणि डबा खायचा. आईला सांग जरा तूप कमी पडलं आहे शिऱ्यात आणि साखर जरा जास्त घाल. कुलकर्णी डबा आण रे. हां तू काय केलंस, उपीट केलंस, नाही जरा तेल जास्त झालं आईला सांग, पण छान झालेलं वगैरे, कांदा जरा जास्त असेल तर बरं. देशपांडे तुझा डबा आण रे. एक पिरियड असायचा, त्यातला अर्धा पिरियड हा माणूस टेबलावर बसून हे सगळ्यांचे डबे एक एक घास खायचा, प्रत्येकाला सूचना द्यायचा. आणि नंतर आता आपण अल्जेब्रा शिकूया. त्यांनी जो अल्जेब्रा आम्हाला शिकवला ना तो इतका छान लक्षात राहिला, कारण त्यांची शिकवण्याची एक पद्धत होती. हां म्हणायचं असं, प्रे तू घाईत लिहितोस सगळं, कौस म्हणजे ब्रॅकेट्स,
आपण म्हणतो ना ब्रॅकेट्स सोडवायचे ना, रिमूव्ह द ब्रॅकेट्स, तर कंस काढून असं असायचं. तर तुझा कंस कधी कधी केस दिसतो, केस काढून आता काय अल्जेब्रात कुणाला टक्कल करायचं आहे. तुझं जो टिंब आहे ना ते मोठं दिसतं, कधी इकडचं टिंब सवर जातं, कसं काढून आता काय काढायचं आहे म्हणून कधी कस काढून, कुठेच अनुस्वार दिलेला नाही आहे. हे सगळं इतकं विनोदाने शिकवायचे. मी तुम्हाला का सांगतोय, हे सगळं मी वर्णन करतोय, हा प्रसंग 60-70 वर्षापूर्वीचा आहे. आज मला आठवते मनाची शक्ती मेमरी बुद्धीची आहे. बुद्धी इतकं आपण म्हणतो व्हिज्युअलायझेशन इतकं प्रकट करते आणि प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट ही मनातली प्रतिमा आहे. ज्यावेळेला मी डोळे कधीही बंद करतो त्यावेळेला अंधार नसतो, डोळ्यासमोर एक मंद प्रकाशाचा पडदा असतो, स्क्रीन ऑफ डिम लाईट. आता हा लाईट मोठा आहे पण बंद केल्यानंतर लाईटच असतो. तो पडदा माझा मित्र आहे, मला कळत नाही. त्या पडद्यावर मी मंत्र म्हणत वाचू शकतो. उदाहरणार्थ मला पाठ आहे गुरुर्ब्रह्मा, पण मुलांना सांगितलं आम्ही गुरुर्ब्रह्मा त्यांनाही पाठ होतं. आता आपण वाचतो का, पूर्वी टायपिस्ट असताना गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू टंग वाजायची भेल, हे सगळं तुम्ही बघा. तो शब्द लिहिला जाते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. आणि तो म्हणल्यानंतर आता किती जणांचं मन मंत्रापासून दूर गेलं? नाहीच गेलं, कारण आमच्यासमोर तो शब्द लिहिला जात होता या मनाच्या समोरच्या पडद्यावर आणि आम्ही तो वाचत होतो. एक जण म्हणला की कुठेही त्यावर रफार दिला नव्हता. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव, गुरुर्देव तो वरचा दिला नव्हता. मग त्याला इतकं मुलं हसली की असं, अरे पण दिसला त्याला तो म्हणतो जो मी लिहितो तो शब्द किंवा लिहिलेला वाचत होतो त्याच्यात गुरुर ब्रह्मा नव्हतं, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव, ते गुरुर्देव नव्हतं. मग त्या मुलांनी खरंच बघितलं, त्याला तो शब्द तसाच दिसला, त्यांनी ते छान वाचलं. हे मनाची प्रचंड शक्ती आहे की मला मनात संपूर्ण जग, मी आलो ना उठलो सकाळी की मन आणि बुद्धी सगळं जग निर्माण करतं. गाढ झोपेत कुठे असतो जग? कितीतरी मला तुम्हाला उदाहरणं देता येतील. एक उदाहरण मी नंतर देईन, कारण मन आणि बुद्धी याच्यात काय फरक आहे, मनन करायचं आणि चिंतन करायचं याच्यात काय फरक आहे, रामाचं रूप मनात आठवायचं आणि रामाचं स्वरूप चित्तात आठवायचं, हा याच्यात काय फरक आहे हे बघण्यासाठी तुम्हाला मी मनाची शक्ती आणि बुद्धीची शक्ती याच्यातला एक फरक सांगतो. मन हे आहे ना बुद्धीचं प्रॉडक्ट आहे, बुद्धीचं चाइल्ड आहे. म्हणजे बुद्धी मनाला जन्म घालते. मी इतका गाढ झोपलेला असतो की माझ्या अंगावरून साप जातो, मला कळत नाही. काका तुम्ही खोटं म्हणाल म्हणून बाबांनी तो साप मारला आणि तिथे कोपऱ्यात ठेवला आहे, तुमच्या अंगावरून तो गेला. आता तो साप बघून बापरे म्हणतो, काल याच्या अंगावरून गेलेला आहे, इतका गाढ झोपलेला आहे तो. त्याच्यानंतर इतकी मिरवणूक गेली. रात्री तुम्ही झोपला होतात, आम्हाला वाटलं तुम्ही उठाल, काय फटाके वाजवत होते, लग्नाची मिरवणूक तुम्हाला माहीत आहे ना. तुम्हाला काही कळलं नाही. म्हणजे माझे कान उघडे असून बंद आहेत, मला अंगावरून गेलेलं स्पर्शज्ञान नाही आहे, कारण माझा मेंदू आहे ना कुठेतरी तो विश्रांती घेतो आहे. आता जे आपण म्हणतो ना आपला विक्रम आहे आणि तो प्रज्ञान ते स्लीप मोडवर आहे. झोपलेत दोघंजणं बिचारे. आता 14 दिवसानंतर उठतील की नाही, उठले नाहीत तरी काही ते फेल्युअर नाही आहे. असू दे, मला काय सांगायचं आहे, स्लीप मोड. तर त्यामुळे काय बऱ्याच वेळेला झोपलेला असतो त्यावेळेला नुसतं स्लीप नसतो, आपला ब्रेन आहे ना तो स्लीप मोडवर असतो, पण पूर्ण नाही. नाहीतर स्वप्न दिसली नसती. स्वप्नात आपल्याला आपली माणसं दिसतात, नवीन माणसं दिसतात, नवीन सिच्युएशन्स दिसतात, हे दिसतं ना, आणि ते इतकं खरं वाटतं की त्याचा परिणाम आपण घेऊन उठतो. मनाची एक शक्ती तुम्हाला सांगतो, याचा उपयोग उपासनेसाठी करायचा आहे. की एक माणूस आपल्या व्यापारी आपल्या बायकोबरोबर AC रूममध्ये झोपलेला आहे. ACचं टेम्परेचर अगदी व्यवस्थित आहे, शांत झोपलेला आहे. मग त्या बाहेर त्याचे अटेंडंट्स म्हणजे नोकर आहे आणि सिक्युरिटी आहे ना त्या दाराकडे. हा काही 1-2-3 तासानंतर मेलो मेलो वाचवा वाचवा, हेल्प हेल्प एवढं जोरात ओरडतो की बायको जागी होते शेजारची. काय म्हणते तुम्ही इथे तर आहात, मी शेजारी आहे, आपण AC रूममध्ये तुम्हाला घाम कसा आला आणि तुमची नाडी एवढी जोरात कशी आणि हृदय धडधड काय होते आणि तुमच्यावर कंप का सुटलाय शरीराला. त्यावेळेला ते मालकांना काय झालं, मालकांना काय झालं म्हणून नोकर धावत आले. आवाज सिक्युरिटीपर्यंत गेला, इतक्या जोरात तो ओरडला. आणि नंतर काही नाही, मी इथेच आहे ना, AC रूममध्ये ना, तू आहे ना माझ्या शेजारी, तुम्ही जा कामावर. तो शांत झोपला. झालं काय होतं, हा मित्रांबरोबर गेला होता शिकारीसाठी किंवा रानात ट्रेकिंगला गेला होता. हल्ली ट्रेकिंगला जातात ना.
हा एका पक्षाच्या मागे गेला आणि आपल्या ग्रुपपासून झाला दूर आणि त्याला ग्रुप सापडला नाही आणि नंतर काय झालं, मार्ग चुकला, संध्याकाळ झाली. आता जर मी मार्ग शोधायला लागलो तर मी वाट चुकेन, वाघ लांडगे वगैरे आहेत ना मला खायला, म्हणून इथे कुठे आधार मिळतो का बघूया. तर इतक्यात झोपडीसारखं कुणीतरी बांधलेलं होतं. बऱ्याच वेळेला बांधतात ना लोक रानात जाणारे आणि नंतर जातात निघून. गवताचं होतं ते, दारं वगैरे काही नव्हती, पण वरती जरा छप्पर होतं. तो म्हणला काही हरकत नाही, आपल्याला आधार मिळेल. प्रचंड वारा सुटतो. वारा सुटल्यानंतर झाडं एकमेकावर इतकी जोरात घासतात की आग लागते जंगलाला, आणि जंगलाला आग लागल्यानंतर ती आग वाऱ्याबरोबर इकडे येते. आणि हा झोपडीत आहे, झोपडी पूर्णपणे गवताची आहे. आग अगदी जळत आल्याबरोबर तो म्हणतो मेलो मेलो, कारण आता पूर्णपणे जळणार आहे झोपडी आणि मी जळून मरणार आहे. मेलो मेलो, वाचवा वाचवा. आणि शरीरावर सगळी लक्षणं भीतीची आहेत. हा खरंच सापडला आहे, ही सगळी लक्षणं आहेत. घाम आलेला आहे, छाती धडधडते आहे, नाडी वेगात धावते आहे, जोरात ओरडलेला आहे ना तो, मुख्य म्हणजे भीती वाटलेली आहे. आता हे सगळं तो स्वप्नात बघत होता ना, आणि स्वप्न म्हणजे रिअल नाही आहे ना, मग परिणाम रिअल कसा झाला. म्हणजे मी नक्की कुठे असतो, शरीराने असतो तिथे असतो का माझं मन जिथे असतं तिथे मी असतो. आणि तुम्ही प्रोफेसर्स वगैरेंना विचाराल तर ते नेहमीच म्हणतात की तुम्ही प्रेझेंट बॉडीड आहात पण ॲबसेंट माइंडेड आहात. तुमची मनं इकडे तिकडे भटकतायत. आणि असं आपलाही अनुभव असतो ना, मन इकडे जातं तिकडे जातं, जप करताना आपला तोच अनुभव आहे. मग आता जर प्रत्यक्षात नाही घडली ती घटना तरी मी स्वप्नात पाहिली आणि माझ्यावर जे प्रसंग म्हणजे परिणाम दिसला तो प्रत्यक्ष होता. म्हणजे असं काहीतरी मनात घडत असलं पाहिजे की ज्याचा परिणाम शरीरावर येतो. इथे सावध राहायचं की सध्या ज्याला सायकोसोमॅटिक डिसिजेस म्हणतात, मनोकायिक विकार, आणि त्याच्यात ते म्हणतात जवळजवळ सगळे रोग मनामुळे होतात. आणि कॅन्सर वगैरे मनामुळे होत नसतील असं वाटत असेल तर ते विकोपाला जातात, बरे व्हायला प्रचंड अडचण येते, कारण मनाची साथ नाही आहे. आणि आपल्याकडे मनाची साथ असलेले आपण फार थोडे असतो. मन मित्र किती आणि मन शत्रू किती हा विचार करायला पाहिजे. मनात रामाचं रूप जर मनात ठेवलं तर बघा बऱ्याच ते नाम चालूच आहे. हे कालचं जे आपण ऐकलं, हातात काम आणि मुखात नाम, ते चालूच ठेवायचं आहे. आता आत निघालेलं मनात राम पाहिजे, रामाचं रूप पाहिजे. इतकी चित्र आपण रामाची बघितलेली आहेत, रामाची इतकी रूपं आपल्याला माहीत आहेत. आपण अगदी शिरोमे राघव पातू भालम दशरथात्मजा कौसल्य दृश्य पातू, हे प्रत्येक रामाचं चित्र नाही का निरनिराळं, ती चित्र बघूया. आणि मग ती चित्र बघत रामरक्षा म्हणतोय आपण, आणि ते चित्र बघत तन्मय झालेलो आहे. चित्र मनात बघतोय आणि त्याचं जे स्वरूप आहे ते मी बुद्धीत बघतोय. म्हणून आत्माराम जो आहे ना, जो आहेच आहे, आतला राम आहे, आत्मरूपी राम आहे, त्याचं स्वरूप आहे. आणि इथे आपण जरी 30-35 माणसं असलो, आपली शरीरं निराळी आहेत परंतु शरीरं एक आहेत. असं मी का म्हणतो, कारण एकाला जे इंजेक्शन दिलं व्हॅक्सिनेशन ते सगळ्यांना दिलं की नाही, आणि सगळ्यांवर तोच परिणाम झाला की नाही. म्हणजे बॉडीचं कॉन्स्टिट्यूशन आपण ज्याला म्हणतो ते सगळ्यांचं सारखं आहे कॉन्स्टिट्यूशन. तरी डोळे प्रत्येकाचे 2 आहेत, पण प्रत्येकाचे डोळे किती निराळे येतो. आणि त्यामुळे आपल्याला ही व्हरायटी आहे, ही जी विविधता आहे, त्यामुळे संसारात जगायला मजा आहे. नाहीतर त्याच प्रकारचे डोळे, त्याच प्रकारचं नाक, त्याच प्रकारचं झालं असतं तर झेरॉक्स झाली असती सगळी पृथ्वी, आपल्याला जगायला नको झालं असतं. आज आपल्या घरात प्रत्येकाचं काहीतरी निराळं आहे, पण प्रत्येकाला वर्णन करताना लहान मुलगा माय मदर 1लीत किंवा 5वीत निबंध लिहितो, 1लीत मराठीत आणि 5वीत इंग्लिशमध्ये. माझ्या आईला 2 डोळे आहेत, 2 डोळ्यांच्या मध्ये नाक आहे, माझ्या आईला 2 कान आहेत, हे सगळेजण लिहितात. सगळ्यांची आई सारखीच आहे किंवा हाच माझा मुद्दा आहे, सगळ्यांची आई सारखी आहे रूपाच्या दृष्टीने. पण आता माझी आई आणि माझी काकी मला फरक कळतो की नाही, माझी आई आणि मामी मला फरक कळतो की नाही. सगळ्यांचे अवयव तेच आहेत, अवयव आहेत त्याच ठिकाणी आहेत, पण बाहेरचा अवयव आहे त्याच्यात व्हरायटी आहे. आपण म्हणतो आत गेल्यानंतर युनिटी आहे. आपण शरीराच्या पातळीवर बघूया. केस आहेत ना आपले, त्या केसाचं निराळ असतं, टेक्स्चर निराळ असतं प्रत्येकाचं. आपलं शरीर आहे. आत गेल्यानंतर आपण ब्लड घेऊया, ब्लड ग्रुप्स किती आहे तो, आपण 140 कोटी भारतीय म्हणतो, ब्लड ग्रुप्स किती आहे तो, 4 किंवा 5 ब्लड ग्रुप. त्याच्यात मनाचं जे स्ट्रक्चर अँड फंक्शन आहे ना ते आपलं पूर्णपणे सारखं आहे.
बरे बोलता बरे वाटे, वाईट बोलता वाईट वाटे, मग दुसऱ्याशी वाईट बोलावे काय निमित्त. किती सोपा आहे हा. कोणी माझ्याशी चांगलं बोललं मला बरं वाटतं. अगदी बोली भाषेतलं उदाहरण, अरे म्हणल्यानंतर का रेच म्हणणार ना तो, अहो म्हणल्यानंतर का हो म्हणणार ना तो. सगळं माझ्याचपाशी आहे. म्हणून आपलं स्वरूप सारखं आहे, लक्षात ठेवा. मी तुम्हाला फक्त ब्लड ग्रुप सांगितले, त्याच्या आत आपण गेलो. मनाचे निराळे काय आहेत. माझी स्मृती निराळे म्हणून माझं मन निराळं वाटतं, पण मनाचं स्ट्रक्चर एकच आहे आणि मनाचं फंक्शन सारखंच आहे. आणि म्हणून जे नाम आपण मनात ठेवलं तर आपल्याला सगळ्यांना तोच इफेक्ट येणार आहे. मनाचं आता सांगितलं मगाशी कसं आहे स्ट्रक्चर, संकल्प विकल्प, संकल्प विकल्प, संकल्प विकल्प. आपण मागे 4 बघितले होते की काम आत्ता करू का नंतर करू, पहिला विकल्प. इथं करू का तिथं करू, दुसरा विकल्प. असं करू का तसं करू, हां मी करू का दुसरे करू, आणि करू का नको करू. किती विकल्प आहे तो, हे एका सेकंदात येऊन जातात. हे मन आहे. मनात अलग केलं, बुद्धीची साथ आहे तुम्हाला. आपली बुद्धी जरा झोपलेली असते, कारण तिला माहीत आहे की मन काय ऐकत नाही आपलं. गरजे त्याला काय करायचं ते. जेव्हा तो आपटेल, त्याला ज्या वेळेला जीवनात अनुभव येतील त्यावेळेला तो माझाच सल्ला घेणार आहे. बुद्धी हे काउन्सिलिंग म्हणजे काही दुसऱ्याची बुद्धी आहे. तो ज्यावेळेला माझी बुद्धी जागी करतो त्यावेळेला माझा प्रॉब्लेम सुटतो. हे लक्षात घ्या. म्हणून मनाचं स्ट्रक्चर सारखं आहे आणि मनाचं फंक्शन सारखं आहे. मी मनाच्या स्ट्रक्चरबद्दल जास्त सांगत नाही तुम्हाला, पण त्याच्यात सुद्धा इगो आहे, सुपर इगो आहे, सबकॉन्शियस आहे, कॉन्शियस आहे, प्री कॉन्शियस आहे, कॉन्शियस ऑफ द रेस आहे. मनाचा खूप अभ्यास केलेला आहे. मनाचं जास्तीत जास्त सुंदर ॲनालिसिस आपल्या ऋषींनी केलेलं आहे. आणि मुंडक मांडुक्य, विशेषतः मांडुक्य उपनिषद छोटंसं आहे, त्याच्यात मनाचं त्यांनी केलेलं आहे ना. आत्ता मी तुम्हाला जे शब्द वापरले ते सायको ॲनालिसिस परदेशातले आहेत. आपलं जे मन आहे ना, आपण म्हणतो मन आहे, अंतर्मन आहे, बरोबर. आणि त्याच्यामध्ये जे मन आहे ना, तिथे माझ्या सगळ्या मेमरीज मी साठवलेल्या असतात. ते स्वप्नात वर येतं. म्हणजे आपण म्हणतो ना विशफुल थिंकिंग, म्हणजे मला जे प्रत्यक्षात मिळत नाही ना ते आपण स्वप्नात मिळवून घेतो. आपण स्वप्नात मग पहिला रँक मिळते आपल्याला. हे स्वप्नात विशफुल थिंकिंग, जे मला मिळत नाही ना ते मी स्वप्नात मला मिळवतो. म्हणून स्वप्नातली दुनिया आहे ना ती बाहेरून आत आलेली दुनिया नाही, तर आतून बाहेर आलेली दुनिया आहे. आणि ही दुनिया ज्या तिथून येते सबकॉन्शियसमधून, तिथे संत कार्य करतात. आणि तिथे माझं बुद्धी हे सुरू होतं, स्वरूप सुरू होतं. महाराजांच्या जीवनातला प्रसंग बघावा. हे सगळे महाराजांच्या चरित्रात तुम्हाला सांगितलेली उदाहरणं मला दाखवता येते की रात्री 11 वाजलेले आहेत आणि सगळे झोपलेले आहेत आणि गोंदवलेल्या उत्सवाला आलेले आहेत खूप लोक आहेत. त्यावेळेला एका तरुणाला म्हणतात, महाराज इकडे माझी एखादी जुनी लंगोटी घेऊन ये रे. आले लंगोटी, एक काठीला बांध रे, हां ती तेलात बुडव रे आणि पेटव रे, झाला की आपला पलिता तयार आहे. मशालीसारखं दिसायला लागलं. चल आता सगळेजण झोपलेले आहेत. तो अशा वेळेला महाराज आणि तो तरुण ते काय सांगतात, थंडी आहे तेव्हा काय कर की हा जो त्याचा हात बाहेर आलेला आहे अगदी अलगद आत ठेवून त्याच्यावरून पांघरून ठेव. याचे पाय आलेले आहेत बाहेर, तर पाय आत नेऊ नकोस, पांघरून जरा खाली कर. आणि इतकं अलगद कर, कोणीही जागं होता कामा नये. जवळजवळ अर्धा पाऊण तास ही महाराजांची यात्रा चालू होती. नंतर तो तरुण काय म्हणतो की तुम्ही कशाला आलात, हे मला सांगितलं असतं तर मी नसतं का केलं, मी आणि माझ्या एका मित्रांनी केलं असतं काम. महाराज म्हणाले नाही, तू ज्या वेळेला ते काम करत होतास त्यावेळेला मी त्यांच्या नाभीकडे पाहत होतो. ही जी आपली नाभी आहे ना तिथे आपला सूक्ष्मदेह आहे आणि त्या नाभीच्या ठिकाणी आपल्या ज्या वासना असतात ना त्या वासना दडपलेल्या असतात आणि दडवलेल्या असतात. दडपलेल्या वासना उफाळून वर येतात. म्हणून वासना दडपू नका, त्याला निराळं रूप द्या. खूप मोठा विषय आहे हा, पण एक लक्षात ठेवा की मी दडवतो वासना. म्हणजे मला याला शिवी द्यायचे पण मी देत नाही, स्वप्नात देऊन टाकतो. 10-1 शिव्या सणसणीत त्याला देऊन टाकतो. मला हे बोलायचं आहे पण बोलणं गैर वाटेल, स्वप्नात बोलून घेतो. आणि मी त्यावेळेला बोलणं आहे मला गैर वाटेल ते मी आत दडपलं, आत ठेवलं. ह्याला सबकॉन्शियस म्हणतात. पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड नावाची किती पुस्तकं आहेत तो. आणि ते एवढं आहे माइंड की त्या माइंडने पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध प्रेडिक्ट केलं होतं की ज्यांनी आपल्या सबकॉन्शियसशी आपला संबंध साधला. हिप्नॉटिझम म्हणजे काय की तुमचं अंतर्मन तो ताब्यात घेतो आणि नंतर तुम्हाला काहीही सांगतो. हे तुम्ही प्रयोग बघितलेले असतील. आणि त्याच्या शरीरावर सुद्धा असा परिणाम होतो. तो म्हणतो मी गुलाबाचं फूल फिरवतोय आणि तो माणूस हसतो, कारण त्याचं मन ताब्यात घेतलं, वेकिंग माइंड. आणि त्याचं सबकॉन्शियस आहे ते तो जागो करतोय.
त्यांनी दात वगैरे काढतात तो बेंगलोरला वगैरे ते बोलतात तुमच्याशी असा वगैरे कधी कधी देतात, ह्याच्याकडे बघ ह्याच्याकडे बघ ह्याच्याकडे बघ असं करता करता त्याचं मन पूर्णपणे ताब्यात आलं की तुम्ही त्याचा दात उपटला तरी त्याला दुखणार नाही आहे. तो अक्षरशः एक जळतं असं काहीतरी घेतो आणि तो फिरवतो तिथे आणि म्हणतो मी गुलाबाची फुलं तुझ्या हातावरून फिरवतोय. काही त्याला कळत नाही. म्हणजे मुलाला सुधारायचं आहे, मुलाला अभ्यास करायचा, हिप्नॉटिझम ही एक मेथड आहे. हिप्नॉस म्हणजे स्लीप. माझ्या बाहेरच्या मनाला झोपवलं की माझं अंतर्मन, आपण शब्द वापरतो, अंतर्मन जागं होतं. आपण ज्यावेळेला मेडिटेशन करतो त्यावेळेला बाहेरचं मन थांबतं, थांबायला पाहिजे. मेडिटेशन करताना जर मी विचार करतोय बापरे महिना आलेला आहे, आता कुठून आणावा आपला ग्रोसरी किराणा माल, कारण उधारी सगळीकडे झालेली आहे, हे कसलं मेडिटेशन सांगा बरं. बाहेरच्या मनात जे चाललेलं आहे ते पूर्ण झोपवायचं आणि अंतर्मनात प्रवेश करायचा, त्याला मेडिटेशन म्हणलेलं आहे. आणि आत जायचं आणि आत गेल्यानंतर जेवढं शांत वाटतं. आणि एक लक्षात ठेवा, नुसतं शांत वाटत नाही, आपल्याला बऱ्याच गोष्टी कळतात. आपण बोलतो त्याप्रमाणे घटना घडायला लागतात. आपण म्हणतो त्याप्रमाणे आपल्याला एखादी व्यक्तीसुद्धा येते. आज काका येईल असं उगीचंच वाटतंय, हा काका कशाला येत आहे, 1 तारीख आहे त्याला महत्त्वाचं आहे. आणि नंतर तो म्हणतो नाही हेडमास्टर गेले आमचे म्हणून सुट्टी मिळाली म्हणून येऊन जावं म्हणून मी आलो. काका येतो, काही घटना घडतील, येणार आहे वाटतं. अरे आज टी व्हीवर हे गाणं लागेल. पूर्वी ज्या वेळेला असायचं ना छायागीत वगैरे, त्यावेळेला सकाळपासून एखादं गाणं म्हणायचं असतं, संध्याकाळी ते गाणं लागायचं. कुठेतरी मी अंतर्मनाशी संवाद साधला, मी आत उतरलो. लक्षात ठेवा की मी माझा होतो, बाहेर इथं मी सगळ्या जगाचा आहे. आणि जगाचं इतके मुखोटे, देसाईंशी कसं वागायचं, त्यांनी काल माझा अपमान केला होता, आज त्याचा अपमान करायचा. हे माझ्याशी काल चांगले वागले होते, त्यांनी मला काल काहीतरी दिलं होतं, आज त्याला काहीतरी दिलं पाहिजे. मागे तुम्हाला सांगितलं होतं ना की आम्ही ज्यावेळेला कॉलनी केली त्यावेळेला प्रत्येकाने केळी एकाच वेळेला लावली आणि केळीचे घड थोड्याफार फरकाने प्रत्येकाकडे आले. मग प्रत्येकाने 10 घरं आहेत आणि केळीची 100 केळी आलेली आहेत. तर याच्याकडे 4 केळी, त्याच्याकडे 4 केळी, त्याच्याकडे 4 केळी दिला. त्यावेळेला देऊळ असं नव्हतं, छोटी देवळी होती, तिथे केळी नेऊन ठेवली वगैरे. काही हिशेबी माणसं होती ना, त्यांनी सांगितलं देशपांड्यांच्याकडे घड लागला, त्यांनी 3 केळी दिलेली आहेत, लिहून ठेव. आपल्याकडे लागल्यानंतर त्या देशपांड्याला 3च द्यायची, 4 द्यायची नाही. हे किती हिशेब आहेत. हा माणूस तुम्ही म्हणाल की यशस्वी प्रपंचात नाही आहे, प्रचंड डोकेदुखी तो स्वतःला करून घेणार आहे आणि इतरांना देणार आहे. अरे यात छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आणि म्हणून म्हणतो की तुम्ही मनावर ताण वाढवता. आपण एक म्हणतो ना की आता बाजारात मी जाणार आहे, सगळ्या वस्तूंची यादी दे, बरोबर. मग तसं टेलिफोनच्या शेजारी पूर्वी एक पेन आणि हे ठेवा, आणलेला मेसेज, बाबा तुम्हाला यांच्याकडून मेसेज आलेला आहे की उद्या संध्याकाळी 6 वाजता ते येते, 6 तारखेला 5 वाजता येते. तोंडी सांगताना 5 तारखेला 6 वाजता म्हणणार, गद्ध्या झाली की 5 तारीख, आता केव्हा जाऊ. सांगितलं होतं 6 तारखेला 5 वाजता. अरे इंटरव्ह्यू मुलांचे चुकतात. म्हणजे 10 तारखेला 11ला द्यायचं असेल, 11 विचित्र होतं सगळं. लिहून ठेवा ना, लिहून ठेवा, तेवढं मेंटल लोड ज्याला म्हणतात ना ते कमी होईल. आणि ज्याचं मन हलकं आहे ना त्याच्या मनात राम राहतो, त्याला रामाची निरनिराळी रूपं पाहता येतात. मन जर गच्च आहे, मन जर ताणलेलं आहे, म्हणजे टेन्स आहे, मन जर कुठल्या तरी दडपणाखाली आहे, अंडर प्रेशर, आणि मनात प्रचंड ताण तणाव, ज्याला स्ट्रेस म्हणतो, त्या मनात राम येऊन राहील कसा. महाराजांचं प्रत्यक्ष वाक्य आहे रे, मला तुझ्या घरात यावंसं वाटलं म्हणून मी आलो, अंगणातच उभं राहिलो. कारण का, इतकं फर्निचर तुझ्या घरात आहे, जायलाच वाटणं मी आणखीन कुठे राहणार आहे, मला राहायला खोली नाही, मला राहायला जागा नाही आहे, इतकं फर्निचर गच्च घर भरून टाकलेलं आहे. मग मी विचार काय केला की तुझ्या मनात प्रवेश करावा. घर बरं पण तुझं मन नको. घरात निदान खोलीत जायला तरी तू वाट, मनात बिलकुल जागा नाही आहे तुझ्या, म्हणून मी तुझ्या घरात येऊ शकत नाही, मी तुझ्या मनात येऊ शकत नाही. मग मनात राम काय ठेवणार होतं. पण मन मोकळं केलं पाहिजे, मन हलकं केलं पाहिजे. आणि त्याच्यासाठीच्या ज्या निरनिराळ्या उपासना आहेत, आत्ता सांगितलं एक मेडिटेशन आहे, नामस्मरण, नाम घेता घेता मन बऱ्यापैकी हलकं होतं. शेवटी एक चित्र आपण राम पंचायतनाचं बघूया. पण आता मगाशी तुम्हाला सांगितलं चित्ती आत्माराम हा काय प्रकार आहे. चित्त चिंतनासाठी आहे. मनाचे 4 भाग आहेत, मन, बुद्धी, चित्त आणि आत्मा. हे मनाचं स्ट्रक्चर आहे, मगाशी तुम्हाला सांगितलं झालं. मन आहे त्याच्यात, म्हणजे त्याला अंतःकरण चतुष्टय म्हणतात. मन आहे, मन काय करतं, मनन करतं. म्हणजे आत्ता तुम्ही श्रवण करताय, 100 शब्द ऐकलेत, मनात त्यातले 10 राहतील. मग ते पुन्हा घोळवत राहतो आपण, ह्याला सांगतो त्याला सांगतो, काय गोष्ट सुंदर होती, उदाहरण चांगलं होतं, वगैरे वगैरे. हा जो प्रकार आहे तर लक्षात घ्या ना, मनन. मग चित्तात काय, आणखीन एकच शब्द चित्तात येतो,
कारण चित्त बुद्धी निर्णय घेणार आहे. म्हणून हे 2 शब्द मला आवडले आणि मी त्याप्रमाणे वागायचं ठरवलेलं आहे. हा जो भाग आहे मनाचा, आत गेल्यानंतर मी हळूहळू खोल जातो आणि मी इतक्या बुद्धी वापरून निर्णय घेतो. एरवी इम्पल्सिव्हली निर्णय असतात. आपल्या आजूबाजूला कितीतरी माणसाचा, मला ती बातमी कळली, मी ठरवलं हे करायचं नाही यापुढे. अरे किती अडचणी आणल्यास तू कुटुंबासमोर, करायचं नाही म्हणजे विचारलं पाहिजे सगळ्यांना. धर्मेच्या, अर्थेच्या, कामेच्या, नातीच्या रामी म्हणून म्हणतोस आणि एकदम तू सगळे निर्णय घेतोस. त्याला इम्पल्सिव्ह, इन्स्टिंक्टिव्ह म्हणतात. म्हणजे विचार न करता घेतलेला निर्णय. आणि आपण गेले काही दिवस बघतोय की एका सेकंदात जरी कृष्णाला निर्णय घ्यायचा असेल तर स्टॉप, थिंक अँड प्रोसीड. ठाम विचार कर आणि निर्णय घे. आणि निर्णय घेतल्यानंतर कृती कर, मध्ये परत विचार कर. विचार करत नाहीत बरेच जण. आपण म्हणतो ही पॅशनेट आहे, डिस्पॅशनेट झालं पाहिजे. मी विचार करताना माझा मुलगा असू दे, दुसऱ्याचा मुलगा असू दे, त्याला काय झालेलं आहे आणि पुढे काय करायचं याच्यावर फोकस करेन. माझा मुलगा म्हणून फोकस केला तर माझ्यावर फोकस होईल आणि मुलावर मी अन्याय करेन. म्हणून ऑब्जेक्टिव्हली विचार केला पाहिजे. ऑब्जेक्टिव्हली हा मुलगा आहे, बरोबर. आम्ही पेरेंट्सना माय डॉटर विल नेव्हर डू दॅट. अरे माय डॉटर काय सांगतोय? आय एम डिस्कसिंग अबाउट अ चाइल्ड, बिहेवियर ऑफ अ चाइल्ड. मी चाइल्डबद्दल बोलते आणि तुम्ही डॉटरबद्दल बोलताय. आणि माझ्या डॉटरकडे पैसे असणंच शक्य नाही. म्हणलं अरे 500-600 रुपये कंपास बॉक्समध्ये आम्ही जप्त केलेत, मुलींनी कबूल केलेलं आहे. म्हणाले मी त्याला सोडतो, आणवतो, ट्युशनला पोचवतो, तिच्या सगळं पाहिजे ते देतो, तिच्याकडे 1 पैसा कधी नसतो. आम्ही त्याला कधीही पॉकेट मनी देत नाही, कारण आम्ही तिला सगळीकडे घेऊन जातो. आणि तुम्ही हे काय सांगताय? कुणीतरी तिला दिले असतील पैसे, ते तिने ती ठेवले. म्हणलं मी तिला बोलवतो, पण तुम्ही बिलकुल रागवायचं नाही तिच्यावर, कारण ती माझी चाइल्ड आहे इथे शाळेत असताना. आणि घरीही रागवू नका तुम्ही. हे का झालेलं आहे? कारण तुम्ही सतत सोडता आणता. आता 14 फेब्रुवारी जवळ आलेला आहे. 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन्स डे असतो. वर्गातल्या प्रत्येकीला व्हॅलेंटाईन सोडून हिला, कारण हिला व्हॅलेंटाईन म्हणजे हिचा फादर ना, तो नेतोय, आणतोय, पोचवतोय, हे करतोय, पाहिजे ते घरी आणून देतोय. तर तिच्याकडे एकही पैसा नाही आहे. मग ती म्हणते मलाही व्हॅलेंटाईन आहे आणि व्हॅलेंटाईन मला एक सस्पेन्स अशी गिफ्ट देणार आहे, सरप्राईज गिफ्ट. तिने काय ठरवलं असतं? त्यावेळेला 500-600 रुपयाला घड्याळ मिळायचं. ते घड्याळ आपण विकत घ्यायचं आणि मला माझ्या व्हॅलेंटाईननी दिलं म्हणून मैत्रिणींना सांगायचं. 500-600 रुपयाचं घड्याळ. मग झालं काय? पैसे तिने कुठून साठवले? आता या लक्षात घ्या. हा सगळा मी प्रवास सांगत नाही. घरात अनेक ठिकाणी आपण पैसे ठेवलेले असतात. एक दिवस ती मुलगी म्हणते की बाबा आम्हाला स्वावलंबन सांगितलेलं आहे, घरातलं काहीतरी काम करा आणि नोंदवून ठेवा. उद्यापासून 1 महिनाभर दूध मी आणेन. हे तिने जानेवारीपासून सुरुवात केलेलं आहे दूध. आता तुम्ही जर सांगू शकलात ना तर यू आर ग्रेट. किती पिशव्या दुधाच्या फ्रीजमध्ये आहेत आपल्याला सांगता येत नाही. म्हणून 4 पिशव्यात आपण 2च म्हणतो, अरे 2 आणल्या पाहिजेत. आणि नंतर बघतो उघडून तर मागे 2 पिशव्या अजून आहेत, आपल्याला माहीतच नाही. तर ती 3 पिशव्या आणल्या असं सांगायचं. एका पिशवीचे पैसे साठवायला लागले, म्हणजे 20 रुपये धरा. आणि जिथे फ्रीजमधल्या कोणी हिशेबच नव्हता, संपल्या आणा आणि हीच आणायला जात होते. शेजारीच होतं मिल्क बूथ. विचार करा, असे तिने पैसे साठवले. आता इथे व्हॅलेंटाईन वगैरे हा मुद्दाच नाही आहे. इतरांसारखं मला झालं पाहिजे. आणि ती मुलगी आहे ती, आणि ती आता 8वी-9वीतली वगैरे मुलगी आहे. तिला तिच्याप्रमाणे वागलं पाहिजे. जगात 4 मुली कशा करतात ते केलं पाहिजे. आयसोलेट करू नका. हा जो विचार आहे ना, हा विचार आहे. आणि त्याप्रमाणे पुढे आचार नको का करायला. म्हणजे मनात माझ्या राम आहे, चित्तात माझ्या आत्माराम आहे, पण वागतो मी रावणासारखा. म्हणजे केवढा पराभव करतो मी रामाचा. ज्याच्या मनात राम आहे आणि ज्याच्या चित्तात आत्माराम म्हणजे तो विचार करतो की हे काय झालं असेल. म्हणून तुम्हाला मी काही प्रसंग सांगितले, त्या प्रसंगावर तुम्ही विचार करा. आणि आत्माराम जर करायचं असेल तर तुम्ही आतच गेलं पाहिजे. आणि आत जाण्यासाठी डोळे बंद करायचे, श्वासाकडे लक्ष द्यायचं, सकाळी उठून मानसपूजा करायची, मेडिटेशन करायचं. हा सगळा प्रकार आत नेणार आहे. आणि मुख्य म्हणजे ऑटो सजेशन. म्हणजे मी तुम्हाला सांगेन की एक 5 मिनिटाची साधी उपासना असते. त्याच्यात पहिल्यांदा काय ब्रीदिंग कंट्रोल, म्हणजे एक रिदम आणायचा ब्रीदिंगमध्ये. म्हणजे आपण नेहमी म्हणतो ना, इफ आय काउंट 4 व्हाईल ब्रीदिंग इन, देन आय हॅव टू काउंट ॲटलीस्ट 6 व्हाईल ब्रीदिंग आउट. हा एक रिदम तयार झाला. 4 to 6, 4, 6, 4, 6 आलं की तुम्हाला एकदम हलकंच वाटतं. खरंच हलकं वाटतं. आपलं ब्रीदिंग इरेग्युलर आहे हो. कधी एवढं स्पॅन असतो, कधी एवढा स्पॅन असतो वगैरे, हे इरेग्युलर. आता चढताना वगैरे जिना चढताना झालं हा भाग निराळा आहे, पण एरवी माझ्या ब्रीदिंगमध्ये तो माझ्या चेहऱ्यावर दिसतो.
बऱ्याच जणांना सांगतात की अरे तुम्ही आंघोळ करून आलायत का, तर नाही, मी आंघोळ पहाटे 5ला केले आणि रात्रीचे 11 वाजलेले आहे आणि 300 किलोमीटर धुळीतून जीपमधून मी प्रवास करून आलेलो आहे. फक्त मी पाणी मारलं आणि तुमच्यासमोर आलो, कारण 11 वाजता रात्री तुम्हाला इंटरव्ह्यूला मी टाईम दिलं होतं. हा माणूस ह्याचं कुठलं कॉम्प्लेक्शन आहे, आतून आलेलं. आणि मी माझं सगळं राष्ट्राय स्वाहा राष्ट्राला अर्पण केलेलं आहे. मला स्वतःचं जीवनच नाही आहे. ऑटो सजेशन काय, माझे डोळे राष्ट्रासाठी आहेत, माझी दृष्टी राष्ट्रासाठी आहे, माझी जीव राष्ट्रासाठी आहे, माझी रुची राष्ट्रासाठी आहे, माझे हात राष्ट्रासाठी आहेत, माझी कृती, प्रत्येकाची जी शक्ती आहे ना तीच मी राष्ट्राला अर्पण केलेली आहे. मी अत्यंत आनंदात असतो. आणि धूळ वगैरे भरून जमेल, पण जरा मारलं पाणी की आतलं तेज बाहेर येतं. दॅट इज कॉल्ड कॉम्प्लेक्शन, ग्लोईंग कॉम्प्लेक्शन. बाहेरून आपण जी निरनाळी क्रीम्स वगैरे लावतो ना ते निराळं आहे, आतून बाहेर आलं पाहिजे. आणि ते तेव्हाच येईल ज्यावेळेला मी आत जाईन, त्यावेळेला माझं आतलं आहे ना ते बाहेर येईल. मी कशातून व्यक्त होतो सांगा बरं? माझ्या कृतीतून व्यक्त होतो, मुख्य वाणीतून व्यक्त होतो. की आत मी भरपूर बघितलेलं आहे, मला भरपूर शब्द आहेत, पण ते व्यक्त करायला मी इतरांपेक्षा निराळा असतो. त्याला व्यक्ती म्हणतात, अभिव्यक्ती. अव्यक्त आपल्यात सगळा राम आहेच, पण राम व्यक्त कसा होतो? माझ्यात तो रामरक्षेच्या रूपात होईल, माझ्यात तो श्रीराम जयराम जय जयराम रूपात होईल, माझ्यात तो रामचरित्रातल्या एखाद्या प्रसंगानं व्यक्त होईल. हे आहे ना, राम आत आहे, राम व्यक्त कसा होईल? बऱ्याच जणांना म्हणतात की रामायणातलं मला एक कॅरेक्टर आवडतं, कुंभकर्ण. आता हे काय सांगण्यासारखा प्रकार आहे का? तू कुंभकर्णच हो ना. त्यापेक्षा रामायणातलं आवडलं पाहिजे, रामच आवडला पाहिजे, हनुमान आवडला पाहिजे. दे आर द पॉझिटिव्ह कॅरेक्टर्स. मला निगेटिव्ह कॅरेक्टरवर मी फोकस करतो, रावण काय, हे काय. रावणाकडे आहे विभीषण, त्याला रामाने मित्र म्हणून स्वीकारलेला आहे. म्हणून मनाचे जे 4 कप्पे आहेत ना, पहिल्यांदा मन आहे, त्याच्या पलीकडे बुद्धी आहे, आणि डीपर पार्ट ऑफ माय इंटलेक्ट इज चित्त. खोल आहे तो, खोल माझी बुद्धी गेल्यानंतर चित्त होतं, आणि चित्ताच्या पलीकडे आत्मा किंवा आनंद आहे. आणि आनंद हे रामाचं रूप आहे. म्हणून जो माणूस कायम आनंदात आहे ना त्याच्या चित्तात आत्माराम आहे. चित्तातला आत्माराम बाहेर आपण रिफ्लेक्ट होतो किंवा बाहेर व्यक्त होतो म्हणतो, तोच तसा व्यक्त झाला पाहिजे. म्हणून कितीतरी उदाहरणं आपल्याला सांगता येतील. आपल्या आजूबाजूला लोक असतात, सामान्य असतात, आणि तुम्ही एक खरंच आपण आता संकल्प करूया. आता हा जवळजवळ शेवटचा किंवा आणखीन एखादा शुक्रवार श्रावणातला आहे की नाही माहीत नाही, आपण चौथीकडे निघालेलो आहोत. जर 19 तारखेला गणेश आहे आणि आज जर 7 किंवा 8 तारीख आहे, 7 तारीख आहे, अजून 10 दिवस गणपतीला आहेत म्हणूया की. या 10 दिवसात मी जर ठरवलं मागे जाऊन जंप मारायचे, मी खूप पुढे जाऊ शकेन. पण या आठवलं की श्रीराम जयराम जय जयराम, आठवलं की श्रीराम जयराम जय जयराम. मी किती वेळा विसरते, त्यामुळे लक्षात येईल ना ते. पण आठवलं की श्रीराम जयराम जय जयराम, आठवलं की घोडभर पाणी पेन, आय विल कॅरी माय वॉटर बॉटल विथ मी. आणि एक ज्याला म्हणतात माउथफुल ऑफ वॉटर, आठवलं की पाणी, आणि आठवलं की राम, आठवलं की पाणी, आठवलं की राम. हे काय आहे? हे पाणी म्हणजे कृती नाही आहे. पाणी मी आतलं सगळ्या ज्या सिस्टम्स आहेत त्याच्यात जे टॉक्सिन साठलेले असतात, विष, म्हणून मी थकतो, म्हणून मी दमतो, म्हणून नेगेटिव्ह माझ्या मनात विचार येतात, म्हणून मी उदास डिप्रेस होतो. ही आतली टॉक्सिन्स आहेत बरीचशी. मी खातो त्याचं काय सगळ्याचंच काय अमृत होतं नाही, विष होतं ना बरंचसं. म्हणून किडनी चांगली पाहिजे, किंवा आपण म्हणतो लिव्हर चांगलं पाहिजे, याच्यात बरेचसे शोषलं जातं, ते चांगलं पाहिजे. पाण्याने या बऱ्याच गोष्टी दे आर फ्लश्ड आउट. जो पाणी जास्त पितो, भरपूर पितो, आता किती प्यायचं वगैरे प्रत्येकाने निरनिराळं सांगितलेलं आहे, पण आपण एकच विचार करूया, आठवलं की माउथफुल ऑफ वॉटर, एवढंच प्यायचं. खरंच ग्लो वाढेल शरीराचा. आपण ज्याला म्हणतो प्रेझेन्स ऑफ माइंड, किंवा माझी एकंदर बुद्धीचं तेज वाढेल. शरीरातली टॉक्सिन्स गेल्यामुळे रात्री 11 वाजेपर्यंत मी एफिशियंट राहीन बुद्धीच्या पातळीवर. इंटेलेक्च्युअल एफिशियन्सी टिल मिडनाईट मी मिळवू शकेन. अशुद्ध आहेत द्रव्य ती बाहेर गेली पाहिजेत, आणि आत काही ना काहीतरी चांगलं राहिलं. चांगलं म्हणजे विचार आहे. आता मी शेवटचा विचार तुम्हाला सांगतो, रामपंचायतनाचा विचार. ही एक सुंदर आपल्याकडे आपल्या डोळ्यासमोर असतं. हे राम बसलेलं आहे, रामाच्या डाव्या बाजूला सीता आहे, आणि इकडे त्याचे भाऊ आहेत, ते एक लक्ष्मण आहे, नंतर भरत आहे, आणि शत्रुघ्न आहे. समोर हनुमान बसलेला आहे. आता हे सगळं पंचायतन आहे, त्याच्यात 5 अधिक 6 हनुमान आहे. हनुमान हा 6वा एकाचा 6वा नाही, तो सगळ्या 5ांच्यात आहे. 5ांच्यात नाही, आपल्या सगळ्यांच्यात हनुमान आहे. एक ते चित्र डोळ्यासमोर ठेवूया. खूप आपण इकडे तिकडे जाणं, मनात नको ते विचारणं, शक्यतो निगेटिव्हिटी आपली प्रचंड कमी होईल.
रामापर्यंत आपल्याला जायचं आहे. आपण हनुमंतापासून सुरुवात करतो. हनुमान आहे ना, आता हनुमंत नाही, आपण सीतेपासून सुरुवात. आकाशाशी जडले ना ते धरणी मातेचे म्हणतो ना, राम हा नभासारखा निळा आहे आणि सीता तर काय मातीचीच पुत्री आहे, जमिनीतच सापडलेली आहे आणि म्हणून ती शेवटी जमिनीतच गेलेली आहे. सीतेचं जमिनीशी कायम नातं आहे. लग्न झाल्यानंतर ज्यावेळेला ती येते अयोध्येला, त्यावेळेला कौसल्याची म्हणजे सासूबाईंची परवानगी मागते की ही जी सगळी जमीन आहे ना ते मी हातानं सारवणार, कारण मी तिकडे मिथिलेत माझ्या माहेरी हे काम करत होते. लोकांना वाटायचं ह्याच्यात तिला काय आनंद मिळतो. आईला स्पर्श येतो. सगळ्यात सांगतो 9 महिने ती रावणाच्या ठिकाणी होती आणि रावण तिला स्पर्श करू शकत नव्हता. अग्नी तयार व्हायचा मध्ये. मग लोक साधा प्रश्न विचारतात की 9 महिने रावण तिला स्पर्श करू शकला नाही, मग रावण तिला घेऊन कसा आला. तिची इच्छा होती म्हणून, नाहीतर रावणापर्यंत राम पोचलाच नसता. साधं एक गणित तुम्हाला सांगतो. 13 वर्ष झालेली आहेत वनवासाची. शेवटच्या वर्षातलं हे नाटक आहे. आणि रामाचं अवतार कार्य काय आहे. रावणाचा संहार, वालीचा संहार, सगळ्या ऋषींना संरक्षण, यज्ञ संस्कृतीचं रक्षण आणि असुरांचा राक्षसांचा संहार हे कार्य आहे. तो पंचवटीत राहत होता. पंचवटी म्हणजे नाशिक, म्हणजे अर्धा भारत. नाशिक म्हणजे महाराष्ट्र. त्याच्या खालती राम पोचलाच नव्हता. आणि रामाला काय म्हणजे वालीशी काय वैर नाही, वालीने माझं काही वाईट केलेलं नाही आहे. आणि रावणात काय, रावण आहे मला माहीत आहे, लंकेत त्याचं राज्य आहे. राम गेलाच नसता तिकडे जर सीतेचं हरण झालं नसतं तर. आणि म्हणून सांगतो हे फार सोची समजी म्हणतात ना, तशी ती नीती आहे. इट इज अ कंडक्टेड वनवास ऑफ राम. आणि कैकेयीला हे नक्कीच माहीत आहे. कैकेयी रामावर सगळ्यात जास्त प्रेम करते, पण स्वतःकडे वाईटपणा घेऊन आपला हा सगळ्यात आवडता मुलगा आहे भरतापेक्षा त्याचं अवतार कार्य पूर्ण करण्यासाठी, मानवतेचं कार्य पूर्ण करण्यासाठी ती म्हणते की 14 वर्ष का, हे एका वर्षात काम होणारं नव्हतं. 14 वर्षात तो गेला आणि परत आला. ज्या वेळेला सीतेला पळवलं त्यावेळेला ऋषींनी सेलिब्रेशन केलं. त्यांनी गीतं म्हणली आणि यशस्विनी कैकेयी म्हणलेलं आहे. कैकेयीला धन्यवाद दिलेत, कारण तू जे आमच्या सगळ्या या प्लॅनमध्ये सामील झालीस, स्वतःकडे वाईटपणा घेतलात. कैकेयी आपल्याला विलन वाटते, खलनायिका वाटते. आता राम आता रावणापर्यंत जाणारच सीतेला सोडवण्यासाठी. मग मध्ये वाली आहे, सुग्रीव मित्र झाला आधी. जशी रावणाने सीता पळवली रामाची, तशी सुग्रीवाची जी बायको आहे ती वालीने पळवलेली आहे, सख्या भावानी. म्हणजे आपण समदुःखी आहोत. माझी बायको माझ्या भावानी पळवली, तुझी बायको रावणाने पळवली, आपण एकत्र येऊया. मग एकत्र येण्यासाठी वाली हाचं संकट होता सुग्रीवाचं, त्यासाठी वालीला मारणं आवश्यक होतं. म्हणून वालीला मारलं. किष्किंधेत सुग्रीवाचं म्हणजे रामाचं राज्य सुरू झालं. तिकडे रावणाला मारलं. बिभीषण म्हणजे रामाचं राज्य सुरू झालं. म्हणजे लंकेपासून ते अयोध्येपर्यंत आणि पुढे पार अगदी मिथिला नेपाळमध्ये होती असे म्हणतात, तिथपर्यंत रामराज्य होतं. मिथिला म्हणजे त्याची सासूरवाडी नाही का, जनकाचं राज्य आहे. म्हणजे सगळीकडे रामराज्य निर्माण झालं. ही ती योजना होती. आणखीन एक वाक्य तुम्हाला सांगतो. ज्या वेळेला जटायू पडलेला आहे, त्याचे पंख कापलेले आहेत रावणाने आणि तो फक्त रामाची वाट बघत बसलेला आहे. रामाला हे गिधाड कोण माहीत नाही. पहिल्यांदा तो मारायला जातो त्याला. तो म्हणतो की जो मेलेला आहे त्याला रामा का मारतोयस, मी फक्त तुला निरोप सांगण्याचे थांबलेलो आहे. आणि सीतेचं शेवटपर्यंत मी रक्षण केलं, कारण नियोजिता, आय वॉज अपॉइंटेड फॉर दॅट. राम विचारतो, अपॉइंटेड? कुणी तुझी इथे अपॉइंटमेंट केली होती? त्यावेळेला तू आणि लक्ष्मण कुठेतरी गेलेला असाल, त्यावेळेला सीतेचं रक्षण करण्याची जबाबदारी मला सुमंत्र हा जो चीफ मिनिस्टर आहे त्यांनी दिलेली होती. निरोप पाठवलेला होता वसिष्ठांच्या सांगण्यावरून की तुला हे काम दिलेलं आहे आणि ते मी शेवटपर्यंत केलेलं आहे. म्हणून त्यांनी मांडीवर चोच ठेवली, त्याच्याकडे बघितलं, राम म्हणत गेलेला आहे. तो हे दृश्य का नाही मी बघायचं. रामाला वाईट वाटलेलं आहे. रामाने काट्या कुटक्या बघून अग्निसंस्कार केलेला आहे. आणि मागे मी तुम्हाला खरंच सांगितलं, दशरथाला सुद्धा रामाने अग्निसंस्कार केला नाही, भरताने केलेला आहे. रामाने कुणालाच अग्निसंस्कार केलेला नाही, सोडून जटायूला. आणि जटायू गिधाड आहे, वल्चर. आणि अशा वेळेला नंतर त्यांनी मंत्र म्हणून श्राद्ध केलेलं आहे त्याचं. 10वा दिवस 12वा दिवस आपण म्हणतो ते जटायूचं केलेलं आहे. केवढा अधिकार त्यांनी त्या जटायूला दिला, कारण जटायूने काम करे तोपर्यंत जीवात जीव असेपर्यंत आपलं कर्तव्य पार पाडलेलं आहे. असू द्या. मी रामावर चिंतन करताना मला रामाची शबरी आठवते, मला रामाचा गुहक आठवतो, मला रामाचा जटायू आठवतो, मला रामाचे वानर आठवतात, मला रामाचा जांबुवंत हा आपण म्हणतो अस्वल आठवतो. मला रामाच्या राज्यातले लोक आठवतच नाही, कारण त्याच्यात व्हॉट इज ग्रेट इन दॅट.
माझ्या राणी आहेत, माझे सगळे आहेत, सगळा राजदरबार आहे तो सांभाळला, काय विशेष आहे. पण वनवासात रामाने कुणावर सगळं केलं तर शबरीवर. शबरी कोण होते? भिलनी होते. गुहकाला त्यांनी 2दा आलिंगन दिलं. आलिंगन कुणाला दिलेलं नाही रामाने, फक्त भरताला. आणि या गुहकाला, गुहक होता कोण? कोळी होता, कोळी. तर तो बोटी चालवायचा आणि मासे मारायचा, निषाद राज म्हणतात त्याला. नंतर आपण बघितलं जटायू, जटायू गिधाड होतं. हे सगळे वनवासी. वनवास्यांच्यात राम त्या जायचा त्यावेळेला त्यांच्याप्रमाणे जेवायचा. वल्कलं वगैरे म्हणजे झाडाच्या साली रामाने घातल्या होत्या. रामाने मुकुटकडे काढला होता, जटाजूट होतं. आणि रामाचं जटाजूट निर्माण कुणी केलं? त्या निषाद राजाने. त्यांनी जाऊन वडाचा चीक आणला आणि त्या चिकानी त्याचे केस बांधले. आणि चिकानी बांधल्यामुळे त्याच्यात उवा वगैरे असं काही होत नाही. 14 वर्ष टिकणार होता तो. आणि नंतर तेल वगैरे घालून ते सगळं काढायचं असतं. हे बघा ना, सगळं पूर्णपणे त्यांनी वनवासी जीवन स्वीकारलेलं आहे. हा राम आठवला पाहिजे. आपण रामाचं ध्यान करतो, ध्यायेदा जानुबाहुं धृतशरनशं बद्धपद्मासनस्थं. इथे आपल्याला पद्मासनात बसलाय म्हणजे काय हे कळत नाही. आपल्याला वाटतं ज्या आसनावर बसलाय त्याच्यावर कमळाचं चित्र आहे, कारण सिंहासन म्हणजे सिंहाचं चित्र, मयूरासन म्हणजे मयूराचं चित्र, सूर्यासन म्हणजे मागे सूर्याचं चित्र. इथे कमळ म्हणजे पद्म नाही आहे. पद्मासन असं आहे त्याचं. पद्म म्हणजे कमळ. त्याच्या मनाचं आसन आहे ते. मन कशालाही चिकटलेलं नाही रामाचं. आणि म्हणून क्षणात तो राज्य सोडून गेला आणि क्षणात त्याने आपली पत्नी सोडली, क्षणात त्याने आपल्या भावाचा त्याग केला. रामाला दुःख झालं नसेल? रामायणातला सगळ्यात जास्त दुःखी जर कुठला कॅरेक्टर असेल तर ते रामाचं आहे. आणि ते रामाचं दाखवण्यासाठी सुरुवातीला ते 2 जे क्रौच होते पक्षी, क्रौच नर आणि क्रौच मादी, एकमेकाशी क्रीडा करत असताना एक बाण येतो, त्यातल्या एका पक्षाला लागतो आणि तो मरून पडतो. आणि वाल्मिकी त्याला शाप देतात की तुझ्या कोणत्याही पिढीला मान सन्मान मिळणार नाही. सगळेजण म्हणेल तुझ्या त्या जातीचं नाव घेऊन म्हणतील त्याच्यासारखा मात्र नको. मी जातीचं नाव घेत नाही, पण तो मा निषाद हे सांगितलेलं आहे. काय फाशी पाहिजे, काय मारलंस तू त्याला, त्याचा काय अपराध होता? आणि मग शांत झाल्यानंतर गुरुदेव हे विचारतात, रामायणाची हा सुरुवात आहे, रामायणाचा उगम आहे. ते म्हणतात की त्याचा काही अपराध नव्हता त्या पक्षाचा, तरी व्याधाने त्याला मारलं म्हणून तुम्ही व्याधाला शाप दिलात. व्याधाने तुमचा काय अपराध केला होता म्हणून तुम्ही त्याला शाप दिला? तो म्हणतो खरंच माझं चुकलं, पण गुरुवर तुम्ही जो शाप दिलात ना तो इतका कवितेत होता म्हणून रामायण पहिलं काव्य आहे. तो अनुष्टुप छंद आहे. आपण जसं म्हणतो ना गीतेचा श्लोक वाचताना की कुठल्याही गीतेचा कुठलाही श्लोक म्हणा तुम्ही, अत्यंत सुंदर, 8 अक्षर 8 अक्षर 8 अक्षर 8 अक्षर 32 अक्षराचा तो एक श्लोक होतो. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवा मामका पांडवाच किम कुर्वत संजय. 8 अक्षर. ही रचनाच नाही पुढे. त्याच्या आधीचे वेद आहेत ना ते पद्यात आहेत. पण हे इतकं गोड वाटलं कानाला म्हणून रामायण हे सगळं अनुष्टुप छंदात झालं. काव्याचा जन्म झालेला आहे. हे मला का सांगायचं? हे सगळं चित्र बघत मी मनी आत्माराम ठेवतो. कुठलाही प्रसंग घ्या, जीवनातला सुद्धा घेतला तरी चालेल. म्हणजे आपली आईनी कसं झगडली वडील गेल्यानंतर, एखादा प्रसंग घ्या ना आणि तो प्रसंग पाहत श्रीराम जय राम जय जय राम मनातल्या मनात म्हणा. त्याला मनी आत्माराम म्हणलेलं आहे. स्वरूपाकडे जायचं, रूपाकडे मनात राम, रामाची निरनिराळी रूपं आपण जरूर ठेवूया. शेवटी पंचायतनाचं सांगत होतो ते पुरं करतो आणि थांबतो. पंचायतनात 5 महत्त्वाचे आहेत, 4 भाऊ आणि 5वी सीता. हे पंचायतन झाला. सीता ही जमीन आहे म्हणजे प्रपंच आहे आणि राम हे आकाश आहे म्हणजे परमार्थ आहे. राम माझं ध्येय आहे, पण सुरुवात मला जमिनीपासूनच केली पाहिजे. मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं, ज्यावेळेला रावण सीतेला धरायला यायचा लंकेत असताना त्यावेळेला ती एक गवताचं पान काढायचं आणि सांगायचं की भ्राते म्हणजे हे भावा मला तू वाचव, कारण मी जमिनीतून आलेलं आहे, तूही जमिनीतून आलेलं आहे. आणि नंतर त्या तृणाच्या पात्यातून, गवताच्या पात्यातून अग्नी निघायचा आणि रावण जायचा त्याला धरायला आणि परत मागे यायचा. 9 महिने त्या गवताच्या पात्याने प्रत्येक वेळा ती उपटायची आणि म्हणायचे माझं रक्षण कर भावा, माझं रक्षण कर भावा, माझं रक्षण कर. जमीन आहे आपली, सगळी घरं जमिनीत आहे, आपली पिकं जमिनीतून येतात, आपलं सगळं जमिनीवरच आहे. वाहनंसुद्धा जमिनीवर, विमानसुद्धा असलं तरी शेवटी जमिनीवरच येतं आणि जमिनीवरूनच उडतं. जमीन हा आपला प्रपंच आहे. सीतेपासून सुरुवात करायची, रामापर्यंत आपल्याला जायचं आहे. ते आपलं आनंदाचं निधान आहे किंवा परमार्थ आहे आपला. मध्ये आहेत 3 टप्पे. पहिला आहे शत्रुघ्न. जे आपले शत्रू आहेत, घन म्हणजे मारणारा, आळस मारायला पाहिजे त्याच्यासाठी शत्रुघ्नाची उपासना करूया. शत्रुघ्ना मार रे माझा आळस, शत्रुघ्ना शत्रुघ्ना हे एक आहे. मारलं त्याने,
कारण शत्रुघ्नाने मंथरेला मारलेलं आहे आणि नंतर मारलं म्हणजे मारत आणलेलं आहे केसाला धरून. त्यावेळेला भरत म्हणतो तू का करतोस, अरे ती स्त्री आहे, दुष्ट असली तरी स्त्री आहे, रामाला काय वाटेल स्त्रीला त्रास दिल्यानंतर. पण शत्रुघ्नाने सगळे शत्रू आपले काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, दंभ, अहंकार, इगो, लक्षात ठेवा, हे मारलं शत्रुघ्नाने. आता मारल्यानंतर मन रिकामं झालं आणि एम्प्टी माइंड इज डेव्हल्स वर्कशॉप. लगेच ते भरलं गेलं पाहिजे म्हणून भरत आहे. यांनी लक्ष्मणाने एक काढला, भरताने भरला. म्हणजे आपण ज्या वेळेला काढतो ना, खालचा नळ बंद करतो, वरून सोड, भरत भरत राहिलेलं आहे. काय भरत राहिलं आहे, एम्प्टी माइंड. शत्रुघ्नाने माझे जे शत्रू मारले, आणि अक्षरशः लिटरली आपण मारू शकतो. नाही मी निंदा करणार कोणाची, एकदम जमणार नाही, क्रमाक्रमाने. पण आज मी नाही, आता मला तो नावडत होता ना, तरी मी त्याच्याबद्दल काही शब्द बोललो नाही. ही जी एम्प्टी स्पेस आहे ना, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, हा भरत आहे. आता लक्ष्मण, ज्यावेळेला भरलं जातं माझं मन रामनामाने, बाकीचे विचार, बाकीचे डिस्ट्रॅक्शन्स, डेव्हिएशन्स येत नाहीत, त्यावेळेला आता माझं लक्ष एकच राहतं आणि त्या लक्षावर माझं मन, त्याला लक्ष्मण म्हणलेलं आहे. माय माइंड इज फोकस्ड ऑन वन एम, गोल और टार्गेट. हे लक्षात ठेवा, माइंड इज फोकस्ड, त्याला लक्ष्मण म्हणलेलं आहे. आणि लक्ष्मणानंतर राम आहे. आता हनुमान, अकाउंट फॉर हनुमान काय, और ह्या सगळ्यांना जिवंत ठेवणारी आणि जोडणारी जी एक सूत्र आहे, एक धागा आहे, जसा तो हनुमान आहे ना. सीता श्वास घेते, हनुमान जातो येतो. हनुमान आला ना की आपण वेलकम हनुमान, जाताना बाय हनुमान, प्लीज कम हनुमान, बरोबर आहे ना. गेलेला जातो, आला नाही ना, तर दॅट इज द एंड ऑफ माय लाईफ. आपण गणपतीला सांगतो ना पुढच्या वर्षी लवकर या, म्हणजे मला जिवंत ठेवा तुम्हाला आणण्यासाठी. माझ्यासाठी प्रार्थना आहे, गणपतीसाठी कोण करतो, गणपती येणार त्याच वेळेला येणार आहे. पण गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या तुम्हाला आणण्यासाठी आणि हे म्हणण्यासाठी मला जिवंत ठेवा, हा भाव आहे. म्हणून हनुमान आपल्यात आहे. हेल्दी हनुमान इज अ साईन ऑफ हेल्थ, हेल्थ ऑफ माइंड अँड हेल्थ ऑफ बॉडी. बॉडीचं ठीक आहे, पण माइंड, मनोजवम मारुत तुल्य वेगम, मनावर नियंत्रण ठेवायचं तर हनुमंताची उपासना करा. हनुमंताची उपासना म्हणजे हनुमंताच्या मंदिरात जाणं, तेल घेणं, त्याला वाहणं, रुईची माळ, 11 प्रदक्षिणा, हे सगळं. काल छोटी मुलगी येते आणि म्हणते की शनिवारी मारुती डोळे उघडत नाही का, डोक्यावर घातलेलं तेल डोळ्यात जाईल ना. अरे म्हणलं काय, हे गंमत असते आपली. अरे म्हणलं मारुती शनिवारी मूर्तीतच नसतो, शनिवारी हॉलिडे असतो मारुतीला, तर सेकंड सॅटर्डेला तो आणखीन दूर जातो. असं असतं खरंच. जर तो तेल जाऊ नये म्हणून डोळे उघडत नाही, तर हे असं असलं पाहिजे. आणि मी काय माझं सांगत नाही आहे, रुक्मिणी आणि पांडुरंग यांचं भांडण आहे. पण तुम्ही जर पंढरपूरला गेलात तर एकट्या पांडुरंगाचं मंदिर आहे. रुक्मिणी कुठे, त्याच्या वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा म्हणतो आपण. रुक्मिणीचं मंदिर स्वतंत्र आहे शेजारी. भांडण झालेलं आहे दोघात की तुम्ही एकादशीच्या दिवशी लाखो भक्त येत असताना तुम्ही मंदिराच्या बाहेर का जाता, बॅड मॅनर्स नाहीत का. पाहुणे आलेले आहेत, किल्ली ठेवली शेजाऱ्याकडे, आम्ही 8 दिवसांनी परत येतो, ते पाहुण्यांचं स्वागत झालं का. दर एकादशीला तुम्ही आपले बाहेर शोभून दिसतं काय म्हणतो, मग दाखवतो. प्रत्येक गोष्टीवर रखुमाई प्रपंच आहे आणि पांडुरंग आमचा प्रपंचातून मुक्त झालेला आहे. म्हणून हनुमान जो आहे तो आपल्या श्वासावर आहे. श्वास आपण कंट्रोल करूया, श्वासात रिदम आणूया, श्वास स्लो करूया, श्वास उभा करूया. मी 4 गोष्टी तुम्हाला सांगितल्या. एक स्लो करायचा, त्याच्यात एक लय आणायची, घेताना आय काउंट 4, सोडताना आय काउंट 6. तिसरी श्वास उभा, नाभीपासून नाकापर्यंत, नाकातून घेतला, कंठात आला, छातीत आला, नाभी. हे सांगून सुद्धा आपण करत नाही हो. झोपलात तरी माझं व्हर्टिकल ब्रीदिंग पाहिजे. मी झोपलोय, श्वास नाकातून गेला, असं श्वासच घेऊ नका हो, ती जनावरं घेतात. हे काय हॉरिझॉन्टल ब्रीदिंग, माझं व्हर्टिकल ब्रीदिंग झालं पाहिजे. आणि ह्याला महाराज कल्पवृक्ष म्हणतात. आणि मगाशी मी तुला सांगितलं, मनाचं माकड या खांबाला बांधा तुम्ही. नाभीपासून उठे श्वास, तो कल्पवृक्ष महाराज म्हणतात. तर नाभीपासून सोहम ध्वनी असे खेळत मस्तकापर्यंत. स्वामी समर्थ म्हणतात सोहम ध्वनी असे खेळत. त्या सोहम ध्वनीकडे जर लक्ष दिलं तर दुसरा जप करायचं कारण नाही. मग माझ्या मुखात, माझ्या कामात, माझ्या हातात, माझ्या मनात, माझ्या बुद्धीत राम भरून राहील. आणि तसा तो भरून राहूया, ही प्रार्थना करूया आपण. आणि तुम्ही ऐकत होतात ना, तर मला म्हणायचं आहे की खरंच आठवण झाली की आपण श्रीराम जय राम जय जय राम म्हणूया, प्रत्यक्ष किंवा मनात. आठवण झाली की शांत बसूया.
आणि बघा 10 दिवसात गणपती आणताना आपला गेल्या वर्षी जर हात थरथरत असेल यावर्षी स्टेडी होईल. कारण ज्यांनी श्वास 10 दिवस का होईना पण कंट्रोलमध्ये आणला, रिदमिक ब्रीदिंग केलं ना, तो स्टेडीच होणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आपण प्रार्थना करूया. आहे त्या ठिकाणी ताट बसून डोळे मिटूया, शांत. आणि शांत केल्यानंतर स्वतःला 2-4 सूचना द्यायच्या. ऑटो सजेशन, स्वयंसूचना. कपाळावर आठी नाही आहे, नो रिंकल्स ऑन द फोरहेड, नो टेन्शन बिटवीन द आयब्रोज, 2 भुवयांच्यामध्ये ताण नाही आहे, अरे रिलॅक्स. डोळे अलगद मिटलेले आणि ओठ अलगद टेकलेले. अलगद म्हणजे व्हेरी सॉफ्टली, जंटली, जस्ट टचिंग ईच अदर, नॉट प्रेसिंग. अगदी टच. 2 पापण्या टच करतायत एकमेकाला आणि ओठ एकमेकाला टच करतायत. रिलॅक्स. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे, हे जर जमलं तर जपातलं कॉन्सन्ट्रेशन साधायला मदत होते. पुढे कधीतरी विचार करूया की जपातलं मन इकडे तिकडे जातं, तर ह्या गोष्टी करूया. गाल, दात आणि जीभ सैल सोडायची, लेट लूज. गच्च, नथिंग इज हेल्ड टाईट. संपूर्ण शरीरात रिलॅक्स्ड. गाल, जीभ आणि दात गच्च नाही आवळलेले, सैल सोडलेले आहेत. किती छान वाटतं. वी फील वेटलेस. खरं सांगतो तुम्हाला, वी फील नॉट ओनली हॅपी बट फुल ऑफ ब्लिस. आनंदाने भरून जातो, पॉझिटिव्हिटीने भरून जातो. आपला शीण आहे ना दूर जातो आणि गच्च झालेलं मन हलकं हलकं मोकळं मोकळं होतं. आय फील फ्रेश. आणि मला इतकं प्रसन्न वाटतं. 2 मिनिटात वाटलं पाहिजे. कपाळावर आठी नाही, 2 भुवयांच्यामध्ये ताण नाही, डोळे आणि ओठ अलगद टेकलेले, गाल, दात आणि जीभ सैल सोडलेली, श्वास संथ, श्वास उभा. सगळ्यात महत्त्वाचा, श्वास घ्यायला लागतो त्याच्यापेक्षा श्वास सोडायला जास्त वेळ. हे 10 दिवस आपण करूया. आता खूप कामं असणार आहेत, सजावट असणार आहे, माटोळी असणार आहे, मला सगळं माहीत आहे. पण ते करताना आपण रिलॅक्स्ड राहूया. तेच काम अधिक एफिशियंटली करूया आणि नाम मनात चालू राहू दे. त्याच्यासाठी प्रार्थना. श्रीराम समर्थ श्रीराम. श्लोक म्हणायचा आहे आणि शांतीपाठ सगळ्यांना येतो. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. डोळे बंदच. 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. डीप ब्रीदिंग 3 times and breathing vertical. Rub your hands. हातावर हात चोळूया आणि ते हात चेहऱ्यावर, डोळ्यांवर चोळूया. मसाज युअर फेस, आईज. अगदी सावकाश डोळे उघडून समोर असलेली देवी तुळजाभवानी कोल्हापूरची, मध्ये महाराजांचा फोटो आहे, वरती शिवशंकर बसलेले आहेत. शांत. त्या सगळ्यांचं दर्शन घ्यायचं आहे. इथे जमलेल्या सर्वांना नमस्कार करायचा आहे. शांत, आनंद. सर्वांना नमस्कार. महाराज महाराज महाराज.